क्या बात आहे यार, क्या बात आहे. तरी अगदी मला ना असं वाटतं की आता तू म्हणत राहा कविता, आपण असंच करू. म्हणजे कवीने सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की कविता कवीपेक्षा खूप मोठी आहे आणि ती ठरवते कधी यायचं आणि कधी नाही. कवीने नाही ठरवायचं. पण मग अशा काही कविता आहेत का की ज्या पुस्तकात पण नाही आहेत, कुठंच नाही? ही अशी जागाच मुळात नाही जिथे जायचेच नाही आणि जिथून जायचेच नाही, अशी एक जागा हवी आहे मला. या सगळ्यातला एक कॉमन धागा असा वाटतो की तुम्हाला तुमचा सूर कळला पाहिजे. वा वा. 22 वर्ष आयुष्यावर बोलू काही करतोय, लिहितोय 40 वर्ष. म्हणजे सुद्धा त्याचं वय कोणी विचारू नका. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना म्हणून पोचायचं होतं ढगाशी. हो. आणि अनेकदा असंही होतं बरं का की ना सुचतंय पण लिहू नये. ओहो. ही प्रोसेस असते. 4 वर्षापूर्वी आता रद्दीमध्ये असं इंद्रजाल कॉमिक्स असा गठ्ठा मिळाला. आय वॉज हॅपीएस्ट मॅन ऑन द अर्थ. आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला, आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतकं मोठं व्हायचंच कशाला. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे संदीप खरे. संदीप, मी तुझं खूप स्वागत करतो. संदीपची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण तो घराघरात पोहोचलेला आहे. तो उत्तम गीतकार, कवी आहे आणि अभिनेता सुद्धा आहे. पण मला आज आपण त्याला बोलवलं आहे कवी गीतकार म्हणून. बऱ्याच दिवसांनी मित्रमणीमध्ये असा कवी आलेला आहे. तर तू आल्याबद्दल आधी तुझं स्वागत करतो. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. भले ते घडो. अश्मन पेबल्स तर्फे हा एक छोटासा दिवा आहे, हँड पेंटेड दिवा. तुला नक्की आवडेल. हा हँड पेंटेड आहे. किती छान आहे. छान आहे ना. वा. सांते फूड्स तर्फे हे डार्क चॉकलेट आहे. हे गुळापासून बनवलेले आहेत, यात शुगर नाही आहे आणि हर्ब्स आहेत, त्यामुळे हे अत्यंत पौष्टिक अशा पद्धतीचे चॉकलेट्स आहेत. आणि हे कॅन्डिड ऑरेंज पील, रोस्टेड आल्मंड आणि डार्क चॉकलेट अशा 3 फ्लेवर्स मध्ये आहे. म्हणजे इट्स रिअली स्वीट ऑफ. इट्स रिअली. थँक्यू. आय एम हॅपी. तर आधी गेस्टला खुश केलं की बरं वाटतं. कवी खुश झाला की सगळं खुश असतं. आज मी संदीपला फार महत्त्वाच्या गप्पांसाठी बोलवलंय. अलीकडे आपण सर्वच प्लॅटफॉर्मवर खूप कविता वाचत असतो, कोणी म्हटलेले ऐकत असतो. आता असा मला प्रश्न पडतो की मुळात कविता म्हणजे काय? खरंच कविता इतकी सोपी झाली आहे का की ट ल ट य ल य म्हटली की कविता होते? की मग कविता म्हणजे काय असते? मग पूर्वीच्या लोकांनी केलेल्या कविता काय होत्या? त्याच्यामध्ये प्रतिभा नावाचा काही प्रकार असतो की नाही? अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दल आज मी संदीपशी बोलणार आहे. बघूया संदीपची मतं काय आहेत. सुरुवात करूच यात. आत्ता मला प्रश्न असा पडतो, एक कवी म्हणून आत्ता या क्षणी इथे येण्यापूर्वीपर्यंत तुझं काय काम चालू होतं? कशावर लिहितोयस? येस, मी ते सांगतोच. तरी सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की इथे येऊन मला खूप छान वाटते. वा. का वाटतं त्याचं कारण सांगतो मी तुला. कारण मी जेव्हा तुझे पॉडकास्ट बघतो, कारण तू खूप पूर्वीपासून या साहित्य, संस्कृती याच्याशी संबंधित आहेस, स्वतः पत्रकार आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी. मी पॉडकास्ट खूप कमी करतो किंवा खूप सिलेक्टेड करतो. त्याचं कारण असं आहे की बहुसंख्य वेळा मला असं जाणवतं की त्यांना त्या विषयात रस असण्यापेक्षा काहीतरी सेन्सिटिव्ह त्यातनं मिळेल, काहीतरी काय म्हणतात खमंग चुरचुरीत असं काढता येईल आणि मग ते लोकांपुढे टाकता येईल. म्हणजे मी मध्यंतरी इतका छान किस्सा वाचला की ते आउट ऑफ रेफरन्स इतके कधी कधी गोष्टी कोट करत असतात बघ. तर तो किस्सा असा होता की पोप महाशय, कितवे मला माहिती नाहीत, ते दौऱ्याला बाहेर गेले आणि एअरपोर्टवरती उतरल्यानंतर पत्रकारांनी गराडा घातला आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं की वेश्या व्यवसायाविषयी आपलं काय मत आहे? तर पोप म्हणले की इथे पण वेश्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन अशी होती की पोपचा उतरल्या पहिला प्रश्न, इथे वेश्या आहेत का? ओके. सो हे, आणि तू बघतोस की किती सवंग आणि अशा प्रकारे होतं. तर त्यामुळे मला आज इथे यायला खूप बरं वाटलं, कारण मी तुझे बघितले आहेत पॉडकास्ट आणि ज्या प्रकारे तू खरोखरच उत्सुकतेने त्या सगळ्याचा धांडोळा घेत असतोस, बोलतं करत असतोस, तर मला असं वाटलं की खरंच इथे येऊन आपल्याला, तू जसं मगाशी आत्ता म्हटलास की हे असे अनेक विषय आहेत
की ज्याचं लोकही विचार करत असतात, कवी स्वतःही विचार करत असतो वा, अनेकदा, खरी गोष्ट आहे. की काय असतं. आणि मग अशा प्रकारच्या चर्चेतनं स्वतःला पण खणलं जातं हम्म. बोलता बोलता, नाही का. खरं आहे. तर त्यामुळे सर्वात प्रथम खूप खूप आभार. तुम्हाला इथे वा, बोलवलंस, इथे thank you. गप्पा मारायची संधी दिलीस मला श्रोत्यांबरोबर, तुझ्याबरोबर. आणि तू फार छानच प्रश्न विचारलास की सध्या काय चाललंय. हा माझा सगळ्यात लाडका प्रश्न आहे. कारण पिकासोला म्हणजे हजारो पेंटिंग काढल्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं लाडकं पेंटिंग कुठलं सगळ्यात, तर ते म्हणले मी आत्ता सध्या जे स्टुडिओत काढतोय ते माझं सगळ्यात लाडकं पेंटिंग. सो किती तुमच्या आधी गाण्यांचं कवितांचं कौतुक झालं असलं तरी मला असं वाटतं की जसं क्रिकेटमध्ये प्रत्येक इनिंग ही नवीन असते. आधी 100 काढलेत तरी तुम्हाला शून्यावरही आउट होऊ शकता तुम्ही. खरं. तर म्हणून मला ते छानच वाटतं की जेव्हा लोक फरमाईश करतात हे ऐकवा ते ऐकवा, पण मी कायम नवीन ऐकवायला उत्सुक असतो आणि त्याच्यात खरी मजा आहे असं मला वाटतं. तर मी आत्ता एवढ्यात जे काही लिहिलं ते ऐकवतो. प्लीज. आणि कविता कसं होतं की वसंत बापट फार सुंदर म्हणले होते की कवीला शैली असू नये. अशा अर्थाने की मुळात कविता ही तुमच्या जगण्यातनं उमललेली गोष्ट आहे. तुम्ही जे अनुभवता, तुम्ही जे वाचता, तुमचे अनुभव, बाकीच्यांचे अनुभव, या सगळ्याचं कुठेतरी तुम्ही कॉन्शियसली सबकॉन्शियसली विचार करत असता. म्हणजे ते झरे आहेत असं मला वाटतं. आणि मग त्याच्यावरती विचार करता 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 तुम्हाला ज्या कविता सुचतात, आणि म्हणून जसे आपले मूड असतात, आपण कधी उद्विग्न असतो, कधी गंभीर असतो, कधी मस्त मजा करत असतो, तसे कवितेचे पण मूड असतात. तर त्यामुळे मला जेव्हा कधी कधी विचारतात की एवढंच ना एकटे जगू दिवस असे की, हे एका बाजूला आहे, बालगीतं एका बाजूला आहेत, किंवा मग लव्ह लेटर किंवा स्पायडरमॅनची बायकोसारखी जरा थट्टेखोर कविता आहेत, तर हे काय आहे. तर मला त्यात काही असं विशेष वाटत नाही, कारण आपणच त्या मूडमध्ये आहोत सगळ्या. तर बघ तुलाही जाणवेल की आता एक ही अशी कविता आहे, या कवितेचं शीर्षक आहे अशी एक जागा हवी आहे मला. अशी एक जागा हवी आहे मला जिथे पडणार नाहीत शब्दांच्या निष्कारण सावल्या. अनेकदा अर्थाचे अनर्थ करतो आपण. जिथे पडणार नाहीत शब्दांच्या निष्कारण सावल्या आणि चांदण्याचा दूर धरून अलगद उतरतील वाक्य. हळूच चुंबून घेईल मौनाला भाषा, हळूच चुंबून घेईल मौनाला भाषा आणि व्यक्ताला कवेत घेईल घननीळ अव्यक्त. अशी एक जागा हवी मला जिथे मनात येता क्षणी जमिनीचा कागद होईल आणि बोटांची होईल लेखणी. जिथे मनात येता क्षणी जमिनीचा कागद होईल आणि बोटांची होईल लेखणी. किर्र काळ्या अंधारावर स्त्रवत राहील कविता काजव्यांच्या वसाहतीसारखी लुकलुक लख्ख देखणी. अशी एक जागा हवी मला की जिथे पक्षीच ऐकत राहतील आभाळाचे किलबिळणे. जिथे पक्षीच ऐकत राहतील आभाळाचे किलबिळणे. जिथे पंख ढगातून विसर्जित करतील अनिवार्य भिरभिरणे. हे जे फिरती लागलेली आहे ती कुठेतरी शांत होऊन जाईल. की जिथे पंख ढगातून विसर्जित करतील अनिवार्य भिरभिरणे. जिथे खुळेपणा असेल स्वतःहून स्वतःशी बोलणे. जिथे खुळेपणा असेल स्वतःहून स्वतःशी बोलणे. जिथली राजभाषा असेल मनात हळूच गुणगुणणे. अशी एक जागा हवी आहे मला जिथे जुन्या सई कृतज्ञ गलबलून येतील. जिथे जुन्या सई कृतज्ञ गलबलून येतील. विझलेल्यांचे विझलेपण सानंद सुफळ असेल. असे भेटतील क्षण जसे गेलेच नव्हते कधी. असे भेटतील क्षण जसे गेलेच नव्हते कधी. जिथे तारुण्य प्रौढपण वार्धक्य सारेच बालपण असेल. अशी एक जागा हवी मला जिथे होणार नाहीत अर्थांच्या निरर्थक चर्चा. अशी एक जागा हवी आहे मला की फुटक्या कौलारातून भिंग उन्हाचे फुटेल आणि एक कवडसा बिंब होऊन भालावरती जडेल. हे किती सहज होतं कधी कधी ना, की आपण असं नुसते उभे राहतो आणि अचानक एक कवडसा येतो सहजपणे की फुटक्या कौलारातून भिंग उन्हाचे फुटेल आणि एक कवडसा बिंब होऊन भालावरती जडेल. तितकेच सहज कळेल की अशी जागाच मुळात नाही
जिथे जायचेच नाही आणि जिथून जायचेच नाही अशी एक जागा हवी आहे मला. क्या बात आई ग. तर वा वा. हा एक मूड होता. आणि अगदी म्हणजे परवाच पन्हाळ्याला सुचलेली कविता आहे. बघ आता स्थळ आणि याचा काही संबंध नसतो. अनेकदा लोक म्हणतात ना की तुम्ही कुठे असता, काय असता वगैरे. ते बहुतेकदा नाटक सिनेमा बघून ते झालेलं असतं ना. प्रेमात पडलं की लगेच बागेत गाणी म्हणायची आणि किंवा प्रेमभंग झाला की असं उद्विग्नता येते. की कुठल्या तरी असं अंधाऱ्या हॉटेलमध्ये जाऊन प्रेमभंगाची गाणी म्हणायची असं ते. तर आता मी गेलो तो छान सुट्टीसाठी गेलो होतो बघ पन्हाळ्याला. तर तिथे खरं हे सुचायचं काही कारण नव्हतं, पण हे कधीच तरी डोक्यात फिरत असतं. या कवितेचं शीर्षक आहे परीक्षा. कुठल्या परीक्षेला बसू म्हणता? वर्तमानाच्या चष्म्यातून इतिहास ग्लानी आणतो. वा. वर्तमानाच्या चष्म्यातून इतिहास ग्लानी आणतो. भूगोल सीमेवर भांडायला सज्ज. भाषा फक्त दंडुक्याची कळणारी. शास्त्रे आता हाताला लागायच्या पार पुढे गेलेली. नागरिक शास्त्राचा आणि आमचा तर कधी संबंधच नव्हता. आणि गणित केव्हाच चुकलेलं. तर आता कुठल्या परीक्षेला बसू म्हणता? मावळत चाललं सगळं आता. पुस्तकाची पानं पुसट होऊ लागली. मावळत चाललं सगळं आता. पुस्तकाची पानं पुसट होऊ लागली. फुटपाथवर बसून आशेबिशेच्या दिव्याखाली अभ्यास करण्या इतके भाबडे राहिलो नाही आम्ही. फुटपाथवर बसून आशेबिशेच्या दिव्याखाली अभ्यास करण्या इतके भाबडे राहिलो नाही आम्ही. आता तर काय अंधाराचं कोलीतच मिळालं हाती. रक्तातल्या अगणित भ्रष्ट मगरूर पेशी स्पीकर मिरवणुका घोषणांच्या उन्मादी तालावर जिंकून अधिकाधिक धिंगाणा घालतील आता रात्रीच्या प्रत्येक चढत्या प्रहरासोबत. कसला आणि कशाला बोडक्याचा अभ्यास नाही काय. पहाट न होण्याची व्यवस्था केव्हाच करून झाली. पहाट न होण्याची व्यवस्था केव्हाच करून झाली आहे. त्यामुळे आता सकाळी होणार नाही आणि पेपरची वेळही टेबलाखालून मागल्या दाराने परीक्षा केव्हाच विकत घेऊन खिशात टाकल्यात राजरोस. टेबलाखालून मागल्या दाराने परीक्षा केव्हाच विकत घेऊन खिशात टाकल्यात राजरोस. तर आता कुठल्या परीक्षेला बसू म्हणता? बोलण्यासारखं काही उरलं असेल तर बोला. कुठल्या परीक्षेला बसू म्हणता? क्या बात आहे यार, क्या बात आहे. तरी अगदी मला ना असं वाटतं की आता तू म्हणत राहा कविता. आपण असंच करू. म्हणजे जे न देखे रवी असं म्हणतो ना आपण. म्हटलं तर हा कवी अंगजणी छोटी किंवा असा साधा सोबर वाटत असतो, जो जसं दिसतोस तू. पण एखादी गोष्ट मनात असेल तर ती कशा पद्धतीनं बाहेर येते. आता या ज्या ओळी आहेत, प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी म्हटलंय आणि किती महत्वाचं म्हटलंय की जे आज कनेक्ट होतं. मला असं वाटतं की संदीपचं हे यश आहे की अत्यंत सोप्या शब्दामध्ये, सोप्या भाषेमध्ये कसलाही आविर्भाव न आणता तू जे व्यक्त होतोस ना, ते मला फार आवडतंय. तुझ्या दोन्ही कविता मी आत्ता ऐकल्या, ज्या फारच छान आहेत. या सगळ्यामध्ये मला कशाची तरी हुरहुर जाणवते, म्हणजे कशाची तरी तळमळ जाणवते की काहीतरी हवंय की जे मिळत नाहीये. पहिल्या कवितेमध्ये ते स्वप्नवत आहे की तिथं तशी जागा हवी आहे मला जी इथं आजूबाजूला सापडत नाहीये. इथं दुसऱ्या कवितेत ती खंत जाणवते की शेवटी हतबलता पण असते की मी काय करू आता, आपण काहीच करू शकत नाही का पॉइंटला, पण हे सगळं आजूबाजूला चाललं तर मी फक्त अशा पद्धतीनंच बोलू शकतो. हे मला फार महत्वाचं वाटतं. या ज्या कविता लिहिल्यास आणि तू असं म्हणालास की पन्हाळ्याला सुट्टीला गेलो होतो तेव्हा मला सुचलं, तुला दैनंदिन जीवनामध्ये जगताना, फिरताना आजूबाजूला तू कशा टिप्पण्या काढत असतोस, कशी टिप्पणं असतात तुझी, किंवा तू कशा नोंदी ठेवतोस, किंवा ते कसं तुझ्यात झिरपतं, अशी काही प्रोसेस असते का एखाद्या कवीची? एखादा विषय एक तयार होतो आणि मग तो स्फुरतो.
असं काय असतं का? तसं कवितेचं कुठलंच तर्काला धरून उत्तर देता येत नाही. बरं. तू म्हणलास तसं आता निरीक्षण करत हिंडणं हा भाग नसतो. बरं. मला असं वाटतं कळत नकळत होत जातं आणि ती 2 स्तरावरती होतात. एक आपल्याला जे कळतात ती निरीक्षणं असतात आणि एक असतं ते तुमच्या वरच्या मजल्यावर नाही राहत, ते तुमच्या नकळत खाली जातं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कविता लिहिल्यानंतर मला अनेकदा असं होतं की आत्ता काय आहे, कशासाठी हे आलं कुठून. तर ती कारणं जी असतात ना ती मला असं वाटतं, म्हणून तर आपण काय म्हणतो की कविता ही सबकॉन्शियसमधून येते, नेणिवेतून येते आणि जाणीवेतल्या गोष्टींवरती आपला एक वेळ काय म्हणतो की थोडंसं कमांड असते, नेणिवेतल्या गोष्टींवर नसते. आपल्याला माहीतही नसतं की नेणिवेमध्ये काय काय आपल्या एक पोटमाळा आहे असं आपण म्हणूया. म्हणजे माझ्या एका काव्यसंग्रहाचं शीर्षक होतं नेणिवेची अक्षरे. त्याचं कारणच असं होतं की ती जाणीवेतनं आलीच नाहीत, ती नेणिवेतनं आली. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, मी समजा अगदी माझे दैनंदिन व्यवहार करतो आहे तरी सुद्धा एखादा क्षण, एखादाच लूक, एखादं वाक्य हे आतमध्ये राहतं. त्यावेळेला खूप कॉन्शियसली विचार करतो किंवा लगेच येऊन त्याच्यावर काय सुंदर ते होतं वगैरे असं काही नाही. ते शांतपणे रिचत राहतं आतमध्ये आणि ओव्हर द पिरियड त्याच्यावरती प्रोसेस होऊन कधी ना कधीतरी ते व्यक्ताच्या सीमेवरती येतं, येऊन थबकतं. आणि अनेकदा असंही होतं बरं का की ना सुचतंय पण लिहू नये. ओहो, ही प्रोसेस असते. असं होतं? हो. म्हणजे अगदीच थोडंसं ढोबळ उदाहरण देतोय असं मान्य करू, पण जसं विशिष्ट वेळेलाच बाळ बाहेर येतं की नाही, ते झालेलं असतं 8 महिने 9 महिने पोटामध्ये असतं, पण त्याची एक वेळ आहे. करेक्ट. तोपर्यंत त्याचं पोषण होत असतं. करेक्ट. ती वेळ आलेली नसते. तसं अनेकदा अनेक गोष्टींबाबत जाणवतं की ते कवितेच्या अर्धवट राहतात. अर्धवट राहतात म्हणजे कागदावरही येत नाही, त्या मनात सतत गोळत राहतात, सतत गोळत राहतात. म्हणजे तुला एक गंमत सांगतो की आताशा असे हे मला काय होते, पुण्या काळचे पाणी डोळ्यात आहेत. तर ही चालीसकट सुचलेली कविता आहे. म्हणजे मी तसा पेटी घेऊन चाली करणारा संगीतकार नाही, परंतु दिवस असे की आयुष्यावर बोलू काही, ना मंजूर या सगळ्या ज्या कॅसेटमधल्या अल्बममधल्या कविता आहेत या चाल घेऊन आलेल्या आहेत. आणि सलीला कविता गाण्यासाठी खूप उत्सुक असतो गायकी दाखवण्यापेक्षा. म्हणून मी त्याला विचारलं की गायक म्हणून तू याच्यामध्ये सामील होशील का, आणि मग ती आयुष्यावर बोलू काही कॅसेट जवळ आली. सांगायचा मुद्दा बघ, मी तुला सांगत होतो की प्रसंग असा आहे की विजय टॉकीच्या पायऱ्यांवर मी बसलोय. माझी बायको आणि बहीण हे लक्ष्मी रोडलाच कुठेतरी काहीतरी खरेदी करतायत. मी तिकीटं काढून शांतपणे बसलोय, काहीही बिघडलेलं नाही आहे, सगळं आलबेल आहे, छान पिक्चरला बसलोय. तर त्या पायरीवर बसलेलो असताना त्यांना यायला थोडा वेळ होता, 5-10 मिनटं. तर पायरीवर बसलेलो असताना त्या सगळ्या गोंगाटामध्ये मला एकदम ते हताश असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. कुठलं कुण्या काळचं पाणी, वय होतं माझं किती 28-29. कुण्या काळचं पाणी येण्या एवढं वयच झालं नव्हतं खरं म्हणजे. पण त्या ओळी आल्या आणि त्या ओळी आल्यानंतर तेव्हा मी विचार करत आहे की मी हे माझ्या वयाला साजेसं लिहितोय का नाही लिहितोय. आता एवढंच ना एकटे जगू ही वयाच्या 18व्या वर्षी केलेली कविता आहे. कुठली? एवढंच ना एकटे जगू किंवा दिवस असे की, या सगळ्या कविता या साधारण 18-20 अशा लिहिलेल्या आहेत. तर त्या पाहिलं तर त्याच्यावर थोडंसं एक निवृत्तीपरच आहे की एवढंच ना एकटे जगू, काहीच कारण नाही खरं म्हणजे. तसं ते आताशा असे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दात येते. आता या निमित्ताने सांगतो, आपल्या जरा मुक्त गप्पा आहेत त्याच्यामुळे मी आपलं सांगतो. अनेकदा मीटर आणि असं सगळं करत असतात लोक. तर लहानपणापासून आपण जे मनाचे श्लोक म्हणतो की नाही, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तर हे कसं आपल्यात भिनत जातं बघ. जर का आपण त्या सगळ्या कविता वाचलेल्या असतील तर व्याकरण थोडं माहिती असेल, त्या वृत्तांच्या चाली माहिती असतील, तर आता ही जी ओळ आली ना, आताशा असे मला काय होते,
ही कम्प्लिटली मनाच्या श्लोकाचं जे वृत्त आहे भुजंग प्रयात त्यातली. हताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. अर्थात हे मला नंतर कळलं, त्यावेळेला काय माहिती नसतं की आता आपण भुजंग प्रयात मध्ये लिहितोय का काय. तर ते झालं, हताशा असे मला काय होते, ती चाल डोक्यामध्ये घुळते, ते शब्द डोक्यामध्ये घुळत आहेत. आणि त्या दोघी आल्या आणि ते खटकन बंद झालं माझ्या डोक्यातलं. आत गेलो आणि त्या पिक्चरमधलं मला काही दिसेना. माझ्या डोक्यामध्ये सारखं असं, ते नाही का सिनेमात दाखवतात दूर से कोई पुकार रहा है वगैरे असतं ना, तसं ते सारखं डोक्यामध्ये काहीतरी त्याच ओळी फिरतायत, काहीतरी काय दिसतंय पुढे असं. आणि ते कवीच्या हातात नसतं. म्हणजे कवीने सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की कविता कवीपेक्षा खूप मोठी आहे आणि ती ठरवते कधी यायचं आणि कधी नाही. कवीने नाही ठरवायचं. कवी हा हतबल असतो. तुम्ही गीतलेखन करू शकता, कारण तो कॉपीरायटिंगला एक पॅरलल जाणारा प्रकार आहे आणि क्राफ्टेड आहे तो जास्त. कविता आणि गीत याच्यामध्ये फरक करावा नाही करावा हा भाग वेगळा. पण मला असं वाटतं की कविता ही उत्स्फूर्ततेवरती खूप जास्त आहे, किंबहुना उत्स्फूर्ततेचा भाग खूप आहे कवितेमध्ये. आणि त्याशिवाय कवितेला हातच घालू नये. कधी कधी 6-6 महिने 8-8 महिने कोरडे जातात, एकही ओळ सुचत. तुझं झालंय? हो, अगदी होतं. 6-8 महिने काही सुचत नाही तुम्हाला, काही नाही सुचत. त्याकडे मी नंतर येतो. हो, तो किस्सा सांगतो. तो किस्सा ते झालं आणि मग पिक्चर बघितला, घरी आलो, काही दिवस गेले, हे झालं ते झालं. आणि एक दिवस घरी झोपलेलो असताना मध्येच जाग आली आणि अंधारामध्ये असं एकदम तुम्हाला असे काजव्यांचं हे दिसतं ना, काजवे कसे झाडावरचे दिसतात, तसं त्या गाण्यांमधल्या काही ओळी, काही थॉट्स असं ते दिसायला लागले. हा, म्हणजे ते जाणवतात बघ की असं की. मग म्हणलं होते दिस इज टाइम. मग मी कागद वही घेतली, पेन घेतलं, गच्चीवर गेलो. गच्चीवर मी साधारण 1 तास 1.25 तास शांतपणे फेऱ्या मारत ते सगळं वेचत राहिलो आणि चालीसकट येत गेलं. त्याला चाल पण खूप छान लागली. मग माझ्या जनरली चाल असतात त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या जॉनरची ती चाल आहे. तर त्यामुळे मला तो एक एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला असं वाटलं की. पण हे जेव्हा झालं सगळं, ते जे येणं असतं कवितेचं, हाच अनुभव तुझ्या सगळ्या कवितांबद्दल आहे की जी स्फूर्ती ती, आणि याच्यावर तुला दिसायला लागलं की आता ती वेळ आलेली आहे. असं प्रत्येक कवितेबद्दल होतं की आता मला ते आता ती येणार आहे असं वाटतं, कळतं? होतं ना. म्हणजे अनेकदा नाही आली असंही होतं ना, सुचतं पण आलेली नसते. अनेकदा काय होतं, एखाद्या चांगल्या चमकदार कल्पनेला आपण कविता समजतो, तसं नाही आहे. हे फार महत्वाचं आहे. तसं नाही आहे. म्हणजे एखादा पंच सुचला की ती कविता आहे, नाही. तर ती एक संपूर्ण व्यवस्था आहे. ती स्वतःची स्वतः असते. तुम्हाला मी खरोखर कवी परावलंबी असतो की ती ये म्हणून नाही येत. म्हणजे आरती प्रभूंनी उगाच नाही लिहिलं की येताना कधी कळ्या आणते जाताना फुले मागते. ती कळ्याच घेऊन येते फक्त. त्याची फुलं होणं हे कवीच्या हातामध्ये फक्त एवढंच असतं की त्यांनी ऑनेस्टली त्या क्षणाला त्या वेळेला ते वेचलं पाहिजे. हा आलंय डोक्यामध्ये, करू उद्या, असं नाही होणार. तेव्हाच तोच क्षण तिथे. मग मनात तळ्यात मी जी लिहिली तर ती अशीच लिहिली की मी रात्री 2:30 वाजता रातराणीतनं चाललो होतो, खंडाळ्याच्या घाटामध्ये होतो. त्यावेळेला ते व्हिडिओ कोच वगैरे नव्हते रे, त्यामुळे सगळे शांत झोपले होते. आणि मला ते मन तळ्यात ते गुणगुणायला लागलो, मी सुचायला लागलो. मला तसा माहोल होता सगळा. आणि लिहायला पेन नाही माझ्याकडे, काही नाही, काही कल्पनाच नव्हती. मी आपला सारखा शेजारी बघतोय, त्या शेजाऱ्याच्या इथे असं पेन होतं, त्याला उठवला मी झोपेत ना. शेवटी म्हटलं पेन द्या मला. रात्री 2:30 वाजता तो वेडाच झाला असेल, कशाला पेन पाहिजे. दिलं त्याने, झोपेत होता, दिलं. आणि मग ते तिकिटाच्या मागे मी ते सगळं अंधारामध्ये. हो, तिकिटाच्या मागे ते असं ब्रेल लिपी कसं आपण वाचतो ना, दिसत कुठे होतं काही. तर ते बोटाच्या रेफरन्सनीच असं लिहून मग घरी येऊन लिहून काढली मी. ती मी त्याला केली नसती ना तर दुसऱ्या दिवशी नसतं. काय होतं, दुसऱ्या दिवशी तुम्ही आठवून जे लिहिता ना, ते तुम्हाला जे सुचलेलं असतं तसं असतं, ते नसतं. त्या टाईपचं काहीतरी तुम्ही लिहू शकता, ते नाही लिहू शकत. आणि त्या एकेका मात्रेने, एकेका शब्दाने खूप फरक पडू शकतो. अतिशय महत्वाचा मुद्दा. मला खूप प्रश्न आलेत, पण आता मी तो वेचतो ते. हो.
सुचणं असतं की नाही, हा हे दोन प्रकारचं असतं. हा जसं तू म्हणालास की ते करेक्ट कधी वेचायचं याला वेळ लागतो. म्हणजे हा, सुचणं हा, होतं पण ते अजून ती वेळ आली नाही असं पण असतं. आणि सुचलंय म्हणून सांगून टाक. आत्ता आजूबाजूला जेव्हा मी बघतो ना तेव्हा सुचणं फार दिसतं मला आणि ते व्यक्त पण पटकन तितक्या होतंय. तर ही जी प्रोसेस असते की मला सुचलंय, काहीतरी सुचलंय मला, पण ही ती वेळ नाहीये, हे कसं ठरवायचं? आता हे मी खरं सांगू की कवितेचे क्लासेस नाही बघ, तू बघशील तर. होय. त्याचं कारणच असं आहे की जसं हेमंत जोगळेकरांच्या कवितेमध्ये होतं की भाई हो, प्रत्येकाची वाट जाते प्रत्येकाच्या पाया घालून. तसं कवितेकडे पोचण्याचा प्रत्येकाचा आपापला मार्ग आहे. मी सांगतो कसं. काही जण खरोखरच साधना केल्यासारखे सकाळी उठून काही तास टेबलाशी बसून, ज्याला आपण साहित्य साधना म्हणतो, तशा प्रकारे थॉट्स कलेक्ट करत असतात. काही सुचतंय काय करत असतात ते लिहून काढत असतात. हेमिंग्वे किंवा ते सगळे लोक करायचे तसं. काही लोक मायासारखे असतात की मुळात मला काय कविता नाही सुचली, आता रे देवा आता काय करायचं, असं होत नाही. कारण मुळात ती सगळी जगण्यातनं आलेली गोष्ट आहे ना कविता. तर मला खूपदा असं वाटतं की तुम्ही जे जगता, ते अनुभव जे घेता, वाचता, चित्रपट बघता, नाटक बघता, हे सगळे तुमच्या विहिरीचे झरे आहेत. तर ते भरून द्यावेत. तर तो रेस्टिंगच पिरियड असतो एक प्रकारे. अच्छा. सारखं पंप लावून उपसलं तर कसं होणार नाही, ते भरायला तर पाहिजे पुन्हा. तर त्यामुळे ते बाजूला ठेवावा विषय की नाही सुचत आहे ना, इट्स ओके, सुचेल. पण चांगल्या कवीची ही पण तयारी असायला पाहिजे की आज मला सुचलंय, उद्यापासून कदाचित एकही शब्द सुचणार नाही. हे इतकं क्रूर आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला लागतं, त्याला इलाज नाही. सुदैवाने मला, मी तर 4थी पासून लिहितोय पण सुचत आलंय. पण तरीसुद्धा तुमचा हात घटला म्हणून रोज उठून लिहावं या मताचा मी नाही आहे. प्रत्येकाची आपापली शैली आहे. पण मी जे केलं ते मी शेअर करतो असं की मगाशी मी म्हणलं तसं की प्रत्येक सुचलेली चमकदार कल्पना ही कविता नसते. आणि तुम्हाला उत्स्फूर्त आलं तर छान आहे, पण रोज सकाळी पेपर वाचून कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक घटनेवरती एक संवेदनशील कविता लिहिणं, सुचली तर जरूर लिहा, माझं म्हणणं नाही, पण तसा पण नका करू. असं मी नाही केला कधी. सक्ती नको. कारण कविता ही उत्स्फूर्ततेची गोष्ट आहे. आणि मी जे स्वतः केलं की मला सुदैवाने शाळेच्या पुस्तकापासूनच बालभारतीमध्ये संत कवी, पंत कवी, तंत कवी, खूप चांगली त्या पुस्तकांमधनं कवितेची मशागत झाली. आणि माझा ओढाच तिकडे असल्यामुळे मी त्या खूप बाय हार्ट आपण ज्याला म्हणतो तशा त्या रक्तामध्ये गेल्या कविता. म्हणजे ओवी म्हणजे कशी लिहिली जाते, मोरोपंतांची केकावली कशी चालते, आणि प्रत्येकाची एक आस्वादाची पद्धत वेगळी आहे बघ. काही कविता या आशयाने भिडतात, बरोबर, काही कविता या नादसौंदर्याने तुम्हाला लोभवतात, काहींमधले अनुप्रास तुम्हाला मोह घालतात, काहींमधली संदिग्धता तुम्हाला बोलवत राहते. तर एक कविता एकाच पद्धतीने आस्वादता नाही येत. हे सुद्धा खूप म्हणजे रसिक म्हणून सुद्धा ही गोष्ट बघायला पाहिजे. सगळ्याच कविता मंचावरती वाचू नयेत, सगळ्याच कवितांची गाणी होत नाहीत जरी त्या मीटरमध्ये असल्या तरी. सगळ्याच कविता मी म्हणतो तसं काही कविता हितगुज करतात, शांतपणे बसून गप्पा मारतात तुमच्याशी. पण म्हणजे कवीशी की हा, म्हणजे जो कोणी वाचणार आहे त्याच्याशी. तर कविता ही जसं तुम्ही लिहिणं ही एक प्रोसेस आहे ना, त्याच्याचबरोबर कविता वाचणं, कवितेचा आस्वाद घेणं ही सुद्धा कवीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. कारण त्यामुळेच तुम्हाला अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या तऱ्हा कळतात. साधा प्रेमासारखाच एक विषय आरती प्रभू वेगळा मांडतील, ग्रेस वेगळा मांडतील, भट वेगळा मांडतील, करंदीकर वेगळा मांडतील. तर एकच विषय किती प्रकारे हाताळला जाऊ शकतो, बघितला जाऊ शकतो, त्यासाठी भाषा कशा प्रकारे वापरली जाऊ शकते, शब्दांची निवड कशी होऊ जाते, त्याच्यासाठी जे वृत्त निवडलं जातं, जो मुक्त छंद असेल तर मुक्त छंद असेल, त्याची अपरिहार्यता होती का हे बघायला लागतं. कारण ना मुळात असं आहे की ती गंमत अशी आहे की कवी नाही ठरवत कुठल्या मीटरमध्ये लिहायचंय. कविता येतानाच तिची वळ घेऊन येते ना. जसं आताशा असे मला काय होते ती घेऊनच आली, मी नव्हतं ठरवलं की या वृत्तात करूया.
पण हातात काय आलंय त्याची जाणीव पाहिजे, ते आपल्याला आकळलं पाहिजे. म्हणजे मी त्यावेळेला उत्स्फूर्त लिहून जात असेल, त्या ओघामध्ये मला बाकी काही सुचत नसेल, पण नंतर ते बाजूला ठेवल्यानंतर मला त्रयस्थपणे त्याच्याकडे बघता पण आलं पाहिजे. आणि ते असंही बघता आलं पाहिजे की ही कविता कशा प्रकारे, हिची व्यवस्था काय आहे, ही कोण आहे, ही कुठल्या भाषेत बोलते, हिचा आशय काय, विषय काय. तुम्ही लिहिता तेव्हा एवढं तुम्ही सजग नसता, त्यातनं बाहेर येता तेव्हा तुम्ही तुमच्या कवितेकडे नीट बघू शकता. आणि ते बघणं फार आवश्यक आहे. त्या बघण्याच्या नादामध्ये मी स्वतः अनेक कविता डिस्कार्ड केलेली. अच्छा. ज्या तुला आवडलेल्या पण असतील कदाचित, ज्या तुला आवडत्या पण असतील कदाचित. आवडल्या म्हणजे ते भिडलं म्हणूनच सुचलं गेलं, मग सुचलं म्हणूनच सुचलं गेलं, पण त्याच्यात कुठेतरी भेसळ झाली. पण कशी ओळखायची भेसळ झाली ते? अरे वाचल्यानंतर कळतं. मग मला असं वाटतं ओव्हर द पिरियड, आता बघ ना, जवळजवळ 4थीपासून मी लिहितोय, तर ओव्हर द पिरियड ती तुमची अंतर्दृष्टी विकसित होत जाते, किंवा एक असं आतून कळायला लागतं थोडं थोडं. ते सुरुवातीच्या काळात मलाही कळत नव्हतं. मग उत्साहामध्ये आपण अनेक कविता लिहित असतोच. फक्त माझ्या बाबतीत असं झालं की मला ते माहिती होतं की हे मला कळायला पाहिजे, मला समजायला पाहिजे. होतं काय की कविता झाल्यानंतर अनेक, विशेषतः तरुण मुलं किंवा अगदी प्रौढ सुद्धा माझ्याकडे येतात की मी कविता लिहितोय, तर तुम्हाला ही कशी वाटते कविता. तर चांगलं किंवा वाईट असं काहीच नाही, किंवा याच्यामध्ये काही एक ॲटिट्यूड असंही काही नाही. पण मी त्यांना खरोखर कळकळीने विनंती करतो की हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मी तुम्हाला कदाचित या कवितेमध्ये थोडासा बदल करून देईन, हे सगळं ठीक आहे. पुढच्या कवितेचं काय होईल? बरं, मी समजा म्हणलं ही कविता चांगली आहे, किंवा मी समजा म्हणलं की नाही याच्यामध्ये सुधारणा हवी आहे, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या झाडाला तुमचं स्वतःचं मूळ पाहिजे. त्याचा प्याला आहे ना तो, तो ठरवेल, जो तो ठरवायला पाहिजे. आणि तो कसा ठरवायला पाहिजे? मी कसा ठरवला? मला असं लक्षात आलं की माझ्यामध्ये एक कोणीतरी असा आहे ज्याला कळतं की कुसुमाग्रज श्रेष्ठ आहेत, ज्याला कळतं की बोरकरांची कविता अप्रतिम आहे. मग हे ज्याला कळतंय त्यालाच ती कविता वाचायला द्यावी, की बाबा आहे का बाबा तसं निदान. आणि मग तो सांगेल ते ऐकायला पाहिजे प्रामाणिकपणे. हे पण आहे. हां. मग म्हणून तर म्हणणं नाही की काही कविता लिहितो आपण, लिहिल्या जातात, पण मग नंतर कळतं की नाही ती फक्त एक उर्मी होती किंवा एक तो मोह होता, पण ती सगळी व्यवस्था नाही स्थापन झाली तिथे. ती नाही आहे, तसं नाही आहे, हे आलं नाही आहे, सगळं नाही सांगून झालंय. काहीतरी आहे, काहीतरी अडकलंय, ज्याचं त्यालाच कळतं. आणि म्हणून तर मी म्हणलं ना की 10 लिहावं 90 वाचावं, या मताचा मी. वा. मगाशी बोलता बोलता असा विषय झाला की काही कविता वाचून दाखवायच्या असतात, काही कविता नसतात वाचून, परफॉर्म नसतात कविता. कुठलाही कवी हे कधी ठरवतो की ही कविता आपण बाहेर काढूया आणि नको, ही कविता आपल्यासाठीच आहे, हे नको काढूया बाहेर, ह्याचे काही तुझे निकष आहेत? हो, म्हणजे मला या निमित्ताने हा पण विषय तुझ्याशी बोलायला आवडेल की मी आता आयुष्यावर बोलू काही 22 वर्ष झाली. हां, त्याच्या अगोदर कॅलेडोस्कोप नावाचं लहानपणापासून तुम्ही दुकान ते आम्ही सांगतो ना गमतीत कार्यक्रमामध्ये की हे सगळं छान वाटतं, पण कधी कधी एखादी छान मुलगी येऊन अचानक पाया पडते आणि सांगतं की दुसरी तुमच्या गाण्यावरती मी डान्स केला तेव्हा कला ज्या लागल्या जीवा, कुणाला काय सांगायला वेगळ्या प्रकारे डोक्यामध्ये येते. गमतीचा भाग सोडून देऊ, पण खरोखर म्हणजे अशी एक जनरेशन, म्हणजे आयुष्यावर बोलू कायची एक कुटुंब झालं, पिढ्यानपिढ्या आले लोक खरोखर. आता म्हणजे आता परवाच बघ ना, 2000वा कार्यक्रम झाला ग्रँड थिएटरमध्ये, आमच्यासोबत आर्या गायली, पण आर्या अगदी लहान आमच्या कार्यक्रमाला आलेली बघितलेली, कसला गोड प्रसंग होता तो. आणि मी म्हणलं तसं की अगदी लहान, मग त्यांना शाळेत बघितलंय, तरुणपणी बघितलंय, मग सर तुमच्यामुळे आमचं जमलं हा असं म्हणणारे बघितले, मग ते त्यांच्या मुलांना घेऊन आलेले बघितलेत. सो मजा येते बघायला. पण सगळ्यात गंमत हा तसाच दिसतोय, ह्याच्यात काहीच बदल झालेला नाही अजून. थँक्यू. मला अजून उत्साह येईल खाण्यावर कंट्रोल ठेवायला. तर हा तो आपला विषय होता की कुठली कविता सांगायची आणि कुठली नाही. तर आता होतं असं की थोडक्यात सांगायचं तर मी पहिल्यांदा लोकांपर्यंत पोहोचलो तो कॅसेटमधनं पोहोचलो, दिवस असे की तिथपासून लोकांना थोडं माहिती झाली.
मग आयुष्यावर बोलू काही, कॅसेट, आणि मग कार्यक्रम, आणि मग पुस्तक. पुस्तक मला करायचंच होतं, परंतु पुस्तकाचं माझं म्हणणं असं, श्रद्धा होती माझी, की त्याचं पुस्तक व्हावं, अशा ते असतील तर त्याचं नक्की एक ना एक दिवस पुस्तक होईल. म्हणजे मला स्वतःला पदरमोड करून आपला संग्रह छापून घेणं हे मला पटायचं नाही. तर त्यामुळे मी थांबलो होतो शांतपणे, होऊ दे सगळं. आणि मग मौनाची भाषांतरे पहिला काव्यसंग्रह आला. तुझ्या उत्तराच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर लोकांपर्यंत मी जास्त पोचलो तो मंचावरून पोचलो किंवा गाण्यातून पोचलो. तर आता त्या माध्यमासाठी विचार करताना त्या माध्यमाला पोषक अशाच प्रकारच्या कविता किंवा गाणी निवडल्या जातात आणि लोकांना त्याच माहिती होतात. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त जे लिहिलं जातं, जसं मी मगाशी म्हणलं की तू हे जे सांगितलंस मगाशी की सोप्या शब्दामध्ये माझ्या कविता येतात, तर ही खूप चांगली कॉम्प्लिमेंट आहे. कारण असं म्हणतात की सोपं लिहिणं अवघड असतं. अगदी खरी त्या दृष्टीने. हो हो. परंतु मी म्हणलं की कवितेचे इतके विभ्रम आहेत, इतक्या वेगवेगळ्या रूपामध्ये ती नटून थटून येते की ती बाकीच्या गोष्टी आहेत त्या पुस्तकामध्ये शक्य होतात. कारण त्या कविता स्टेजवरती परफॉर्म करायच्या नाही आहेत. त्या खरोखरच मी म्हणलं तसं की छानपैकी एखाद्या जवळच्या मित्राला घेऊन गप्पा मारतात तशा त्या कविता आपल्या आपण बसून, बाहेर पाऊस पडतोय, मस्तपैकी असे खारवलेले शेंगदाणे घेऊन आपण एन्जॉय करत, तर तशी ती कविता ना, पाऊस बघावा तशी कविता आहे. आपलं आपण खिडकीत बसतो आणि बघतो ना तसं. तर त्या सगळ्या कविता पुस्तकात येतात. पण होतं असं की कार्यक्रमाच्या निमित्ताने आता ही पुस्तकं सुद्धा काव्यसंग्रह असून सुद्धा लोकांनी बरेच घेतले, परंतु मुळात पुस्तकातल्या कविता मग या लोकांच्या समोर येत नाहीत. आणि मग त्या कवीला लोक एक शैली बहाल करतात किंवा त्या शैलीचं असं म्हणायला लागतात. आणि मला कायम असा आग्रह असतो की म्हणजे आता तू तर अनेक वर्ष माझे कार्यक्रम बघतोयस, माझं वाचलेलं सुद्धा आहेस, पण कधी कधी माझ्याकडे पत्रकार येतात तर त्यांना त्या फक्त कार्यक्रम बघितलेला असतो. मग होतं असं की त्यांचे प्रश्न संपून जातात 4-5 याच्यातच. पण मूळ जी माझी कविता म्हणून जर तुम्ही प्रश्न विचारायला आला असाल तर मग त्या पुस्तकामध्ये सुद्धा काय दडलंय त्याच्याविषयी काही बोललं. तर हे सांगायचा मुद्दा की ही जी निवड केली जाते ना, तर काही कविता पुस्तकातच ठेवाव्यात. काही कविता असं वाटेल की याचं गीत होईल पण त्याचं गीत करू नये. सलील खूप छान बोलला होता एकदा एका ठिकाणी की माझ्याकडे पेटी आहे, मी संगीत देऊ शकतो म्हणून कुठल्याही कवितेला हे नसतं करायचं. काही कवितांना राहू दे असं असतं. याचं काय निकष असतं? मला असं वाटतं की कवितेचं जसं मी तुला सांगितलं सुचणं न सुचणं, तसं ते संगीताच्या बाबतीमध्ये सुद्धा नक्कीच होत असणार. त्यामुळे समजा उत्तम कविता आहे समोर, मला उत्तम चाल सुचली आहे आणि बसते बरोबर, सगळं जमून येऊ शकणार आहे आता टेक्निकली, तरी पण असं वाटतं कवीला आणि संगीतकाराला की नको. हा पॉइंट काय असतो आणि का असतो? नाही, मग त्याच्यामध्ये थोडंसं मी अलीकडच्या टप्प्यावर येतो अजून. ते असे की मुळात मला उत्तम कवितेला उत्तम चाल सुचलेली आहे तर ती करायला काहीच हरकत नाही. मी बोलतोय त्याच्या अलीकडच्या टप्प्यावरती की मला जर का मनामध्ये किंतु असेल, अच्छा ओके, तर ते करू नये. बरोबर. किंवा थांबावं अशा याने मी म्हणतो आहे. परंतु जेव्हा एखादी चांगली कविता आणि त्याला सुचलेली चांगली चाल याचा जेव्हा छान असा लागाबांधा जुळेल त्यावेळेला ते अवश्य करावं. म्हणजे शेवटी निर्णय घेणारे तुम्ही असता, असं नाहीये की मगाशीच तुला म्हणलं ना की प्रत्येकाची वाट जाते प्रत्येकाच्या पायाखालून. पण मग अशा काही कविता आहेत का की ज्या पुस्तकात पण नाही आहेत, त्या कुठंच नाही आहेत? हो, अप्रकाशित कविता खूप आहेत. मग त्या का प्रकाशित होत नाहीत किंवा त्या अशा कराव्याशा वाटलं नाहीत असं काही आहे? असं नाही. दाखवशील? हो नक्की दाखवतो. आता काय मोबाईल मधनं वाचले तर सगळ्या अप्रकाशितच आहेत. पण त्या परवाच लिहिलेल्या. हो परवाच पण लिहिलेल्या. अशा एखाद्या की मी खूप आधी लिहिली होती पण मला अशी वाटली की कोणालाच सांगू नये, ही माझ्यापुरतीच असावी. हो अशा कविता आहेत आणि पुस्तकामध्ये त्या आणि असं का वाटतं? मी तुला म्हणलं तसं की तुम्ही जेव्हा जाहीर कार्यक्रम करता त्यावेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे की मुळात कसं आहे की कार्यक्रम तर लावायचा, तिकीट तर ठेवायचं, पण मी कलंदर
मग मी लोकांकडे लक्षच नाही देणार. ही सभ्यता नव्हे. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही तुमच्या धुंदीत कार्यक्रम सादर करा, तुम्ही त्याची मजा घ्या, त्याविषयी काहीच म्हणणं नाही. परंतु तुम्ही एकदा स्टेजवरती गेल्यानंतर तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही जाहिराती देऊन देऊन लोकांना बोलवलेलं आहे. तर त्यामुळे मंचाच्या मर्यादा, मंचाच्या अपेक्षा यांचाही विचार करायलाच लागतो. आणि मग अशा वेळेला काय होतं की किती आता हा एक गोड पेच आहे बघा किती, की जेव्हा समोर 1000 पब्लिक आहे, माझ्याकडे नवीन कविता मला ऐकवायच्या आहेत, परंतु लोक नसतेस घरी तुझे ऐकायला आलेत, मोर्चा नेला नाही ऐकायला आलेत. आता ते कसं अवेरणार? हा, म्हणजे कसं आहे की माझीच गाणी आहेत, शत्रू तर नाही आहेत, ऐकवायला तर लागणार आहेत. माझा प्रॉब्लेम असा आहे की वर्षानुवर्ष तेच ऐकवणं म्हणजे ते थोडंसं आपण कंटाळू शकतो. बरोबर. मग स्वतःलाही फ्रेश ठेवायचं आहे, मग त्याचा सुवर्णमध्य काढायलाच लागतो. लोकांना हवं ते देता देता थोडं आपलं, हा तुमची झाली आता माझी फरमाईश आहे का, असं करून तो बॅलन्स साधायला लागतो. तो तसा साधावा. ओके. म्हणजे मी याही पक्षाचा नाही आणि याही पक्षाचा नाही की नाही मी मला पाहिजे तेच ऐकवीन असंही नाही आहे, किंवा तुम्हाला पाहिजे ते सगळं ऐकवीनच असंही नाही. त्याचं मध्य आहे. आणि त्याचा परिणाम चांगला मी असा बघतो की जर का तो 30 गाण्यांचा कार्यक्रम झाला असता तर आज जसं लोक 80 वेळा 90 वेळा 100 वेळा येतात तसं येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की काहीतरी नवीन पण आहे, नवीन मिळणार आहे. सो ते दोन्ही गोष्टींचा आनंद घेतात आणि मग ते करावं असं मला वाटतं. कवी म्हणून आपण जेव्हा सगळ्या अनेक कविता लिहित असतो, परफॉर्म करत असतो किंवा सोशल मीडियावर टाकत असतो, वॉटेवर, तुला कवी म्हणून अशी भीती वाटते का कधी, किंवा संकोच वाटतो का की आपलं सगळंच भावविश्व आपण लोकांसमोर उघडं करतोय की काय, की मी मुलांबद्दल कसा विचार करतो, मी माझ्या पालकांबद्दल कसा विचार करतो, माझ्या प्रेयसीबद्दल, म्हणजे ती जी कोण असेल ती कोणी असू शकते, तिच्याबद्दल कसा विचार करतो, म्हणजे माझं सगळंच भावविश्व, माझी विचारसरणी मी लोकांसमोर आणतो, अशी भीती किंवा असा संकोच कवीला वाटतो कधी? मी मागे एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की अनेकदा गैरसमज असतो की कविता म्हणजे कवीचं आत्मचरित्र असतं. हे कवीच्या बाबतीतही होतं, लेखकांच्या बाबतीतही होऊ शकतं. परंतु मुळातच तसं नसल्यामुळे, कारण की हो तुमचेही व्यक्तिगत अनुभव त्याच्यामध्ये निश्चित असतात, पण ते फक्त तुमचेच नसतात, तुम्ही आजूबाजूला बघितलेल्या गोष्टींचे पण असतात. म्हणजे मोर्चा नेला नाही, संपही केला नाही, हे जेव्हा मी लिहितो त्यावेळेला ते फक्त माझं नाही आहे. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही जेवढं पर्सनल लिहाल तेवढं ते युनिव्हर्सल होत जातं. तसं माझ्या कविता, प्रेयसीवरची माझी कविता, म्हणजे हां काहीतरी असणार ना, तर हीच भावना नसते त्याच्यामध्ये. आता बोरकरांनी 60मध्ये सुद्धा प्रेमकविता लिहिलेल्या आहेत. त्या भावनांच्या त्या कविता असतात, त्या क्षणांच्या त्या कविता असतात. म्हणजे ते कोणाला तरी लिहिलेलं पत्र नसतं. बरोबर. कविता जेव्हा तुम्ही पर्सनल लिहिता तेव्हा 2 प्रकारे लिहिता. एक तर रोजनिशीमध्ये लिहू शकाल, जे तुमचं अतिशय व्यक्तिगत झालं, परंतु कवितेचं कवितापणच तिथे सुरू होतं ज्या वेळेला पर्सनल आणि युनिव्हर्सल ते ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे त्याचं. नाही तर मग ते खाजगी पत्र राहील, ते वृत्तामध्ये लिहिलेलं खाजगी पत्र राहील, ते तसं नाही होत. मग ती कविता याला पण वाटतं आमच्या मनातलंच लिहिल्यासारखं वाटतंय असं जे म्हटलं जातं, त्याचं कारणच असं आहे की मग ते लिखाण जे आहे हे व्यक्तिगतचे सीमा ओलांडून येतं, ते काव्याच्या क्षेत्रात येतं. आणि एकदा काव्याच्या क्षेत्रात आल्यानंतर आता कोणी गैरसमज करून घेतले असे, कारण लोकांना माहिती नसतं रे, लोकांना कवितेची भाषा माहीत नाही. मगाशी माझं सांगायचं राहिलं असं की लोकांना सवय नसते ना कवितेची. कविता ऐकणं हा प्रकार जो आहे हा 100 किती जण लोक जाणीवपूर्वक करत असतील की मी कवितांची पुस्तकं आणतोच, वाचतोच, तर खूप कमी टक्के आहेत. कार्यक्रमाला येणारा वर्ग हा एक सर्वसाधारण लेमॅन आपण ज्याला म्हणतो तसा आहे.
त्याला वैर नाही आहे कवितेची, पण त्याचा कवितेचा अभ्यास नाही आहे. कविता जाणीवपूर्वक कशी, कविता म्हणजे काय, कवितेची वृत्त कुठली, तर त्याला काही माहिती नाही. त्याचप्रमाणे मग तो त्याच्या समजुतीकडनं त्या कवितेकडे बघतो. आणि हो ना, अगदीच असं होऊ शकतं की हां, ही प्रेमकविता आहे, हां, याचं नक्की असं पर्सनल आयुष्यात झालं असणार, हां, असं एक होऊ शकतं. पण याच्यामध्ये नाही, भीती का नाही वाटत सांगतो तुला. भीती वाटत नाही त्याचं कारण मी क्लिअर आहे. मला माहिती आहे की ही कविता आहे, ही कुठल्या तरी व्यक्तीचा फोटो नाही काढलेला. करेक्ट. त्या भावनेचा फोटो आहे तो. आता राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला. तर ती राधा आणि कृष्णाचीच राहील का प्रेमकविता? तर नाही राहणार. ती प्रेमाची सीमा ओलांडून भक्तीकडे गेलेल्या प्रेमाचा तो आविष्कार आहे. करेक्ट. पण आता याच पद्धतीनं जी तू दुसरी कविता वाचलीस मगाशी, ती कविता वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला असं का वाटू नये की ती तुझीच आहे, ती तू केलेली असतेस? ती मी केलेली असते. मग कविता अभिव्यक्तीचं माध्यम नाही? निश्चितच आहे. कविता आहे बघ, ती कविता मी केलेली आहे, पण ती कविता वाचताना तुला आवडली. कदाचित तू हेच लिहिलं असतंस, याच प्रकारे व्यक्त मला ती आवडली कारण त्यातलं म्हणणं मला वाटतं तसंच आहे. एक्झॅक्टली. आणि मला हे आवडलं की माझं आणि तुझं वाटणं एकसारखंच आहे. एक्झॅक्टली. पण मग यात तुझं वाटणं मी गृहीत धरलंय. हो ना. अशा अर्थानं जेव्हा इतर कविता वाचल्या जातात तेव्हा तुझी पण ती भावना आहे असं का गृहीत धरलं जाऊ नये? असं गृहीत धरलं जाऊ नये अशासाठी सांगतो तुला मी, कारण कविता म्हणजे जर मी एकाच स्वभावाच्या असतो किंवा एकाच प्रकारच्या मूडमध्ये असतो तर मी एकाच प्रकारच्या कविता माझ्याकडनं लिहिल्या गेल्या असत्या. पण मी जेव्हा लिहितो की जपत किनारा शीड सोडणे नामंजूर आणि वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर, आणि मी एकीकडे लिहितो मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, त्याचं कारण असं आहे की या सगळ्या भावनातून आपण जात असतो आणि हे त्या त्या भावनेचे त्या त्या वेळेचे उद्गार असतात. म्हणजे लगेच मी नामंजूर म्हणल्यानंतर रस्त्यानी तलवार हिंडूनच फिरतोय असं नाहीच आहे. किंवा मी मोर्चा नेला नाही म्हणल्यानंतर मी आपलं खालीमान घालूनच जगतोय आयुष्यावर असंही नाही. या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी जगणं असतं. जेव्हा तुम्ही संतापता तेव्हा तुम्ही अगदी किती तुम्ही भाई नसता, कोणी नसता, तरी सुद्धा तुम्ही प्रतिकार करता. व्यक्तिगत आयुष्यामध्ये भांडता की तुमच्या मर्यादेत भांडत असाल, पण व्यक्त होता, चिडता, आणि तीच कधीतरी प्रचंड अशी मोठी असह्यता तुमच्या अंगावरती धावून येते किंवा तुमच्या डोळ्या देखत तुम्ही अनेक प्रकार बघता, तर तोही तुम्हीच आहात, भांडणारेही तुम्हीच आहात. तर त्यामुळे ते माझं जे वाटणं आहे ते माझं वाटणं आहे, गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ मी तसाच आहे असं नसतो. करेक्ट. मी वेगवेगळ्या अँगलनी त्या कविता येत असतात. मी तुला म्हणलं ना की, आणि मी हे एक लॉजिक झालं की मी त्यावेळेला काहीतरी असा उद्वेग झाला, हे झालं ते झालं, मग एखाद्या जोशात कविता लिहिली आहे का मी वगैरे वगैरे. पण याच्याही पलीकडे मी तुला उदाहरण दिलं की आताशा असे मला काय होते, तसं काहीच नव्हतं माझ्या बाबतीत. मग हे कुठून आलं? तर म्हणून तर म्हणतात ना की शेवटी जसं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कळ शोधू नये, तसं कवीचं खूळ सुद्धा शोधू नये अशा मताचा मी आहे. कारण ते कवीलाच माहीत नसतं. कशाने सांगतो, जोपर्यंत उत्तर देणं शक्य आहे तोपर्यंत उत्तर देता येतात, परंतु हे असंच का सुचलेलं उत्तर नसतं, त्याला उत्तर नसतं. म्हणजे कुसुमाग्रजांची काल जयंती होती, तर मी त्यांचं एक खूप छान वाक्य मला आठवलं की ते म्हटले की जिथे शक्य आहे तिथपर्यंत तर्काने जा, पण जिथे तर्क संपेल तिथे श्रद्धेने जा, म्हणजे पोचाल. तर्काची दोरी कधी कधी कमी पडेल, आणि म्हणून कवितेविषयी एका लिमिटपर्यंत बोलता येऊ शकतं. बरोबर. पण भले भले म्हणणारे जे कवी आहेत, टीकाकार आहेत, त्यांना सुद्धा कवितेने स्वतःचं सगळं अंतरंग उलगडून दाखवलंच असेल का? खूप गोष्टी अज्ञात असतील. म्हणजे म्हणजे कसं आहे की कविता दर दशकामध्ये बघितलं तर काहीतरी वेगवेगळं सादर करत चालली. की संत कवींच्या कविता त्यातलं एक तेज, त्यातलं त्याच्यानंतर शाहिरी कवितेमधला एक रंग, नंतर एक पांडित्यपूर्ण कवितेमधलं म्हणजे मोरोपंतांचं यमक आणि या सगळ्या गोष्टी, टेक्निकॅलिटीज आपण ज्याला म्हणू, त्यातलं कसं आपण बघितलं. तर मला आयुष्यभर हेच कोडं पडत राहणार आहे. जसं गायक म्हणतो किंवा जसं मी ऐकलं होतं असं की एकदा भीमसेन जोशी यमन गायल्यानंतर खूप त्यांना
काय तुम्ही आज गायलात पंडितजी? तर ते म्हणले, मी खरं सांगू का, किती यमन कळलंय मला, की या घराची खिडकी उघडल्यानंतर मला जेवढं आकाश दिसतं तेवढंच मला यमन कळलं, बाकी आकाश मोकळं आहे. खरं तसं कवितेचा शोध घेत राहावं, अनेक जन्म सरतील मला माहिती आहे, परंतु मी कवितेच्या प्रेमात असल्यामुळे मला त्याचा कंटाळा येत नाही. मला तिच्याविषयी उत्सुकता कायम राहते, आजही हे करत. आणि मग मी शोध घेत राहतो की अरे बाबा, ही अशी पण बोलू शकते, ही अशी पण बोलू शकते, तशी पण बोलू शकते. आता कालच आमचा कार्यक्रम झाला पनवेलला, तिथे माझे लाडके कवी हेमंत जोगळेकर आले होते. तर सरांनी 2 कविता वाचल्या. आता पुन्हा अनेक 10 की कविता वाचावी कशी, सादर कशी करावी, असाही एक भाग असतो. तर यास कुठल्याच गोष्टीचे ठोकताळे मानता येत नाही, अशा मतापर्यंत आता मी यायला लागलेलो आहे. कारण मी ज्या प्रकारे कविता वाचतो, किशोर ज्या प्रकारे कविता वाचतो, कविता पोचतेच, पण याच प्रकारे वाचून पोचते का? तर नाही. सर आले आणि त्यांनी शांतपणे कविता वाचली आणि लोकांपर्यंत पोचली ती. कारण मला या सगळ्यातला एक कॉमन धागा असा वाटतो की तुम्हाला तुमचा सूर कळला पाहिजे. वा वा वा, हे सर्व बाबतीत आहे. हा, तुम्हाला तुमचा सूर, तुमची शैली, तुमचा पिंड, म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच प्रेझेंट झालात तर त्यातली ऑनेस्टी कळते लोकांना. कधी कधी तोंडासमोर माईक आल्यानंतर माणूस अचानक वरच्या पिचमध्ये बोलायला लागतो, किती वेळ बोलेल. म्हणजे आई मला कधी कधी म्हणते की अरे तू स्टेजवर पण घरासारखाच वावरतो, जरा नीट काही करणार. तर मला ते आवडतं अशासाठी की त्याच्यामध्ये तुम्ही सहज असता ॲज इट इज. आणि गोष्टी जितक्या सहज सुंदर असतील ना तितक्या छान वाटतात. आटापिटा केलेला, ओढून ताणून केलेलं ते दिसतं, ते टिकत नाही, ते टिकत नाही. आणि त्यात स्वतः आपल्यालाच मजा येत नाही तर लोकांचं सोडून द्या. तू आता मगाशी बोलतो ट्रेंड्स बद्दल बोललास, आधी कवितांचे ट्रेंड कसे होते. तू 20-22 वर्षापेक्षा जास्त तू इतका काळ कविता करतोयस, कविता लिहितोयस. कवी अपडेट कसा होतो? बदलत्या जनरेशनला समोर ठेवून तू कसा लिहितो? बदलत्या भाषाशैलीशी कसा तू जुळवून घेतोस? तुझा एक पिंड असतो ठरलेला, एक संस्कार असतो, त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं बऱ्याचदा. ही जी कसरत असते काळाबरोबर राहायची, मीच माझा असं म्हणून चालत नाही, हे कसं जमवतोस? हे गणित थोडंसं दुहेर आहे, मी तुला सांगतो. आता मी 22 वर्ष आयुष्यावर बोलू की करतोय, लिहितोय 40 वर्ष. म्हणजे सुद्धा त्याचं वय कोणी विचारू नका. आणि मग त्याही वेळेला माझं असं होतं की मी लिहितोय हे अनेक जणांना, जवळच्या लोकांना सुद्धा कित्येक वर्ष माहीत नव्हतं. कॉलेजमध्ये सुद्धा कधी मी कोणाला सांगितलं नाही मी कविता करतो किंवा असं करतो, कारण तिची माझी बात होती. वा. कारण मी कायम सांगतो की ही पुस्तकं आली किंवा कॅसेट आली, CD आली, कार्यक्रम झाले, सगळं ठीक आहे, म्हणजे हा सुदैवाचा भाग आहे. पण यातलं काहीच झालं नसतं तरी सुद्धा मी शांतपणे काहीतरी माझं वेगळं करत राहिलो असतो, पण कविता लिहित राहिलो असतो. ती फक्त वही माझ्या ड्रॉवरमध्ये राहिली असती, बाहेर आली नसती. कारण कविता लिहिणं याच्यामध्ये मला सुख आहे सगळ्यात आधी, सगळ्यात पहिल्यांदा. तर मी जो दुहेरी प्रकार म्हणला तो असा आहे की मुळात कलाकारांनी चांगल्या अर्थाने स्वार्थी असायला हवं. म्हणजे सांगतो कसं की मुळात त्याला आनंद व्हायला पाहिजे. मी आता या अनुषंगाने एक कविता वाचीन प्लीज, कारण हा प्रश्न नेमका त्या वळणावरती येऊन थांबलाय. कसं सांगतो? प्रथम त्यातला अजून एक उपमुद्दा मी त्याच्याविषयी बोलतो की भाषा जी आहे ही इव्हॉल्व्ह होत राहते, करायची नाही. कारण आपल्याला कोणासाठी करायचं नाही आहे, ती कविता येताना घेऊन येईल तिचे शब्द. लव्ह लेटरसारखी थट्टा मस्करी करताना ती तिचे शब्द घेऊन येते. हताशा असे मधला जॉनर वेगळा आहे, नंतर व्यर्थ हे सारे सटाव मधलं वेगळं आहे. ती तिचे शब्द तिच्या पिशवीमध्ये घेऊन येते. बरोबर. तुम्ही तिला सांगू नका काय आणायचं ते. आणि मी मगाशी जगण्याचा एक भाग म्हणलो की तुम्ही जगताना ज्या सजगतेने अनुभवांना सामोरे जाता, बदलणाऱ्या भाषेला सामोरे जाता, हे सगळं तुमच्या आतमध्ये जातं, सिस्टीममध्ये येतं. आणि मग लिहिताना ते आपसूक येतं.
मला कायम असं वाटतं की ज्यावेळेला हे गाणं यंगस्टरसाठी असं पेपी पाहिजे असं म्हटल्यानंतर त्याच्यात कंपल्सरी इंग्लिश शब्द आलेच पाहिजेत का? म्हणजे माझ्या ओळखीतल्या जेवढं शक्य आहे तितक्या तरुण मुलांना मी म्हणलं की का रे तुम्हाला ही भाषा ऐकली की जास्त जवळचं वाटतं का? ते म्हणले असं काहीच नाही, आम्हाला माहिती रे का असं वापरतात, आम्ही कोणीच बोलत नाही असं. तर हा मुद्दा असा आहे. आता हे कवितेचं सांगतोय की ज्याच्यामध्ये क्राफ्ट नाही आहे. तर कविता येताना सहजपणे सलगपणे तिचे शब्द घेऊन येते. तुम्ही जेव्हा तुमचं जगणं जगत राहता, सजगतेने इकडे तिकडे बघत राहता, डोळे उघडून ऐकत राहता, त्यावेळेला हे बदल हे सगळे येत जातात. आता काही गोष्टी संदर्भ सुद्धा इतके बदलत जातात. म्हणजे आता तू आणि मी अशा पिढीमधले आहोत की ज्या वेळेला घरी टीव्ही असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. वाड्यामध्ये एक टीव्ही जेमतेम असायचा, ते सगळे आपण बघायचो. फोन तर म्हणजे काय बोलायचंच नाही. तर तेही आपण बघितलंय. आणि आता आपण फोनवरती सगळं बघतो आहोत. हे संदर्भही कवितेमध्ये येतात बदलणारे. म्हणजे आता ब्लँक कॉल सारखी कविता आहे. तर ब्लँक कॉल मध्ये काय होती, त्याची थीम अशी आहे की हल्ली असा आवेश येतो कधी फोन कळतच नाही आणि बोलतंय कोण, बोलतच नाही मग पलीकडे कोणी, ऐकू येत राहतं फक्त डोळ्यातलं पाणी, फोनच्या तारेतून शांतता वाहते. सो इट्स अ लँडलाईन. म्हणजे जेव्हा तो प्रियकर किंवा ती प्रेयसी मध्ये खूप वर्ष अबोला असल्यानंतर नाही राहत आहे असं म्हटल्यानंतर एक ब्लँक कॉल केला जातो आणि पलीकडनं हॅलो असा जो आवाज येतो तेवढा फक्त ऐकण्यासाठी केलं, अशी त्याची थीम आहे. आता हे सध्याच्या काळामध्ये शक्यच नाही आहे. पण तरी बघ ही कविता अजूनही जेव्हा सादर होते तेव्हा लोकांना टच होते, कारण ती टेक्निकली किती करेक्ट आहे बघत नाहीत लोक. आता कुठे फोन असतात असं नाही होत. ती त्यातली जी भावना आहे ना की नाही ऐकायचंय रे ऐकायचंय, ते लोकांना टच होतं. पण हे त्यावेळेचा संदर्भ घेऊन ती कविता आली. आता सफरचंद सारख्या कवितेमध्ये काही उल्लेख असे येतात की नसतो विचार करायचा की स्थितीच्या ऊर्जेची गतीच्या ऊर्जा कशी होते, किंवा नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते. आता हे त्वरण, स्थितीच्या ऊर्जा, गतीच्या ऊर्जा हे आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी आहेत, या कधीतरी पुढे कवितेमध्ये येऊन गेल्या. तर हे तिचे तिचे संदर्भ घेऊन तिचे तिचे शब्द त्या त्या काळातली भाषा घेऊन ती कविता येत असते. पण मग अशा कवितांचा तू म्हणजे या कविता जेव्हा स्फुरतात येतात तेव्हा परिणामांचा विचार करतोस का? कुठला परिणाम? की ही कविता तिशीतला मुलगा किंवा विशीतली मुलगी वाचेल का, तिला हे शब्द कळतील का? आता ब्लँक कॉल सारखी जी एखादी कविता आहे ती भिडते कारण त्यातले इमोशन्स आहेत. पण आजच्या पिढीला ब्लँक कॉल माहीतच नाही मुळात. तर मग त्यांना ते कळेल का त्याची जी काही अर्थता आहे किंवा त्याची जी काही एक. तर मी अनुभवाने हे सांगू शकेन की ब्लँक कॉल सारखी कविता असू दे, मुळात ना एक असा समज आहे की प्रत्येक कवितेचा एक वयोगट असतो. तर मला अशी श्रद्धा होती पहिल्यापासून आणि आता ती अधिकच दृढ झाली आहे माझी की कवितेमध्ये वयोगट नसतात. कविता आवडती किंवा नाही आवडत लोकांना, परंतु चांगली बालकविता ही मोठी माणसं सुद्धा धमाल एन्जॉय करतात. चांगली प्रेमकविता हे जसे कॉलेजियन्सना आवडते तसे प्रौढांनाही आवडते, लग्न झालेल्यांनाही आवडते प्रेमकविता, आणि अगदी आजोबांपर्यंत वगैरे दाद देणारे लोक आहेत. तर कवितेचा वयोगट हा भाग येत नाही त्याच्यामध्ये. ती कशी आहे इथपर्यंत येऊ शकतं आणि ती आवडेल किंवा नाही आवडेल. आज सुद्धा ब्लँक कॉल सादर करताना अजूनही इतकं पुढे आपण गेलो नाही आहोत. कदाचित काही दशकानंतर असं होईल सुद्धा की काय म्हणतायत, असं होईल सुद्धा. पण आत्ता तरी लोकांना जाणीव आहे की असं एक लँडलाईन नावाचं एक होतं. म्हणजे जेव्हा पूर्वी पुढे गेल्यानंतर कदाचित हे पण नाहीसं होईल आणि लोक नुसतंच कानावर हात ठेवून किंवा असं करून बोलायला लागतील, तेव्हा कदाचित काहीच राहणार नाही यातलं. पण अजूनही ती कविता, कारण मी म्हटलं तसं की मूळ भावनेपर्यंत पोहोचणार आहेत लोक. मग ते टेलिफोनमधनं बोला, मोबाईलमधनं बोला, पेजरमधनं बोला, कशात नाही बोला. तर हा त्याच्यामधला एक भाग आहे की आता दुसरी गोष्ट महत्त्वाची असं की एक चांगल्या कलाकारांनी स्वार्थी असणं खूप आवश्यक आहे अशासाठी की प्रोसेस बघ कशी होते. आता माझं उदाहरण देतो मी की दिवस असे की माझी पहिली कॅसेट, याच्यामध्ये कविता आल्या.
तर त्या मला सुचलेल्या, म्हणजे त्याचं काही कॅसेट करायची असंही डोक्यात नव्हतं. तर मंदार आगाशे म्हणून त्यावेळेला बृहन्स म्हणून कंपनी होती. तर मंदारने माझ्या कविता अक्षरशः, मी त्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो होतो, छापखान्यामध्ये मेहुणपुऱ्यामध्ये, आणि मला ऐकलं होतं. रवी वेदांत म्हणून एक रेकॉर्डिस्ट आहेत, त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांनी मंदारला सांगितलं की अशा छान कविता आहेत. तोपर्यंत मी त्या कॅलिडोस्कोपमध्ये म्हणायचो, अशाच म्हणायचो. काही टेबल म्हणजे पेटी नाही, काही नाही, नव्हतंच ते, कारण तो कवितांचा काव्यवाचनाचाच कार्यक्रम होता. तर तिथेच अशा मी कविता म्हणायचो. तसंच टेबलावरती मी त्याला ताल धरून, दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोण, अशा ऐकवलेल्या कविता आहेत. त्याला काही ट्रॅक केला नाही, काही केलं नाही. तो म्हणला आपण करूया, आणि मग ते दिवस असे की पहिल्यांदा आले. आता मनमोकळ्या गप्पा आहेत म्हणून सांगतो की बघ कसं होतं, देवाच्या दयेने म्हण. त्याही वेळेला मराठीसाठी मार्केटिंगचं बजेट काही फार नव्हतं. म्हणजे इव्हन कम्पॅरेटिव्हली त्याही वेळेला कमीच असणार. हां, जाहिरातींचे दर जास्तच असतात. पण चांगली लोकांना जर का आवडलं तर ते किती छान एकमेकांना ते देत राहतात. तर दिवस असे की 50-50 कॅसेट त्या संक्रांतीला लुटलेले आहेत. हो, हा, अशी ती पसरली. अरे बापरे. म्हणजे आजही आता बघ ना, आयुष्यावर बोलू काहीसाठी जिथे जिथे जातो आम्ही, खूप म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, परदेशात, तर तिथली जी सगळी मंडळी येऊन भेटतात. माझ्या मावशीने मला ती कॅसेट दिली होती, तेव्हापासून मी ऐकतोय. म्हणजे ती किती पसरली होती, अशीच हातोहात ज्याला आपण म्हणतो तसं. मुद्दा असा की त्यावेळेला मला ना कॅसेट करायची होती, ना पुस्तक करायचं होतं, ना की मला ते लिहून खूप छान वाटत होतं. मला मजा आली होती. म्हणत तर मी माझ्या धुंदीत होतो. मी तामिनीतनं जाताना खरंच पाऊस पडत होता अंगावर, त्याला सरीवर सर सरीवर सर, म्हणजे 2-4 मित्र होते, ते म्हणायचे म्हण रे, मी म्हणायचो. मजा, संपला विषय. तुम्ही तुमचं जगा, मी माझं जगतो. आणि ते जगणं म्हणजे मला काही फार आवडणार नव्हतं. मी इंजिनिअरिंगला होतो, जो काही माझा विषयच नव्हता खरं म्हणजे. ती प्रोसेस बघशील तर समोर कुठलंही आमिष नसताना, ना मला याच्यात करिअर करायचंय, ना मला याची कॅसेट करायची, ना मला याचे कार्यक्रम करायचे, मला हे करण्यात मजा येते म्हणून मला हे करायचं. आणि त्यातून जे मी लिहित गेलो, कुठलंही दडपण न ठेवता, कोणाला काय म्हणेल, कोणत्याला काय म्हणेल, टीकाकारांना आवडेल काय, लोकांना आवडेल काय, असं काही नव्हतं. आणि म्हणून तो जो एक नैसर्गिक स्वर त्यातनं आला, तो लोकांना आवडला. आता जेव्हा हे गणित मी असा विचार करायला गेलो, आता लोकांना सध्या काय आवडतं, अच्छा असं आवडतं, चला तसं करूया. तर पूर्वी जे लोकांना माझ्यातलं आवडलं होतं, की लोकांचा विचार न करता मी जी केलेली नैसर्गिक गोष्ट होती, ती लोकांना आवडली होती. करेक्ट. आता मी त्यांच्या मागे जायला लागलो तर माझं नैसर्गिक गणित चुकेल. करेक्ट. आणि ते करू नये असं मला वाटतं. बघ आता याच पार्श्वभूमीवरती एक कविता वाचतो. या कवितेचं शीर्षक आहे मी आणि माझा आवाज. आता माझा आवाज कोण आहे, तर आपल्या आतमध्ये एक जण असतो ना, की जो तुम्ही त्याला किती मखलाशी करा त्याच्याशी, त्याला खरं काय ते माहिती असतो, तो खरंच बोलतो जे काही असेल ते. त्याचं प्रतीक आहे माझा आवाज. आणि मी म्हणलं तसं की सुरुवातीला आपण आपल्या आनंदासाठी आपण धुंद होतो त्याच्यात, आणि पुढे जेव्हा वाईट प्रकारे कमर्शियलायझेशन असं आपण म्हणू, कमर्शियल करणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. इनफॅक्ट त्याची चॅलेंजेस वेगळी आहेत, त्यात लागणारी क्रिएटिव्हिटी एक वेगळ्या प्रकारची आहे. पण ज्याला वाईट प्रकारे बाजारीकरण आपण म्हणतो, तसं व्हायला लागल्यानंतर मग ते दुकानच झालं की तुम्ही काय म्हटलं. तर या अनुषंगाची कविता बघ. मी आणि माझा आवाज. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. ढग दाटले की मी गुदमरायचो, दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज.
सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा, आणि त्याचाही पिसारा थर थर फुलायचा जणू मोर. कोणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला, आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. अच्छा. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना म्हणून पोचायचं होतं ढगाशी. हो. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना म्हणून पोचायचं होतं ढगाशी. वा. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला पटलं नाही, पण मदतच करत आला तो मला. वा. त्याला पटलं नाही, पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण आडायचा नाही. तो होताच मुळातच भला. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. क्या बात आहे. वा वा. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मी म्हटले मला महान वाटते आहे. तो म्हटला मला वाटलेच. मी म्हणले मला महान वाटते. तो म्हटला मला वाटलेच. आणि मग गेलास तो. पण हा दूर नाही, माझ्याच आत खोल खोल. आणि मग गेलास तो, पण दूर नाही, माझ्याच आत खोल खोल. माझ्याच आत बांधून घर. म्हणला हा आता इथे येऊन बोल. वा. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कोणास ठाऊक तो येईल न येईल, माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना, की इतक्या आतून तो आता येईल, इतकी माझी पुण्याई नव्हे. धास्ती वाटते की कळेल लोकांना, की इतक्या आतून तो आता येईल, इतकी माझी पुण्याई नव्हे. की मी म्हणजे माझा आवाज नाही, हो. आणि माझा आवाज म्हणजे मी नाही. क्या बात आहे. अय्यो, हा, क्या बात आहे. हो. तर हे काही बोलायचीच गरज नाही. फाट नाही. क्या बात आहे. मजा आली ना. मला जेवढं बोलेन एवढं कमी आहे संदीप. आपण आणखी मला 3-4 तास तर सहजच बोलू. आत्ता तर फक्त कवितेवरच चाललंय, अजून किती काय गीत लेखनापासून अनेक गोष्टी आहेत. आपण या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, पण मला याची खात्री आहे की याचा भाग दुसरा करा असं लोक म्हणणार आहेत. एक महत्वाची गोष्ट मला वाटते ज्याच्यावर तू बोलावंस असं वाटतं, मग आपण थांबूया. या मुलाखतीमध्ये 2दा-3दा असा उल्लेख झाला की मी 4थी पासून कविता करतोय. फार महत्वाचं आहे. या निमित्तानं मला असा प्रश्न पडतो की शालेय जीवनामध्ये कवितांचं समजणं आणि कविता समजावून सांगणं हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. मला पण शाळेत कविता होत्या, प्रत्येकाला असतात. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कवितांमधली मजा मला तेव्हा कळलीच नाही, कारण ती शिकवलीच जायची नाही. तेव्हा जर ती मला शिकवली गेली असती किंवा किमान संस्कार झाला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असू शकली असती. मला खूप उशिरा कविता कळायला लागली, 10वी-12वी नंतर. तुझ्यावर हा कवितेचे संस्कार म्हणजे सुचणं मी एक समजतो की शेवटी आंतरिक असतं आणि ते सुचायला लागतं, पण तुझ्यावर कवितेचा संस्कार मुळात केला कोणी एक. आणि दुसरी गोष्ट, हे आत्ता शालेय शिक्षण पद्धतीमध्ये कविता समजावून सांगणं हे कनेक्ट होतं तुमच्या कविता स्फुरण्याकडे, की मुळात कविता काय असते आणि त्यात प्रतिभा असते की नाही, का टला ट मला म जोडून आपण करून टाकतो. तिथे येऊन सगळं थांबतं आणि शब्दांचा अतिसार सुरू होतो, जो मला आता आजूबाजूला दिसतोय सगळा. तर हे जे
शालेय जीवनामधलं कविता समजावून सांगणं असतं आणि समजणं असतं, याच्याबद्दल तुला काय वाटतं आजच्या परिस्थितीबद्दल, आणि तुझ्यावर संस्कार कोणी केला मुळात कवितांचा? या अनुषंगाने मी बोलतो की एक तर गोष्ट अगदी पक्की आहे की काळ कुठलाही असू दे, जसं म्हणतात की चांगला डॉक्टर भेटणं हे नशिबाचं काम असतं, तसं चांगले शिक्षक मिळणे ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. माझ्यावर म्हणशील तर मुळात मला असं वाटतं की थोडंसं अनुवंशिकपण आहे. माझे आजोबा कविता करायचे आणि छान वृत्तामध्ये कविता करायचे. तर त्यांचं माझं कधीच थेट संबंध आलाच नाही. ते खूपच लवकर गेले. त्यांची कवितांची वहीसुद्धा मला फार म्हणजे अगदी 15-20 वर्षापूर्वी मिळाली. पुण्यामध्ये जे पहिल्या 5 ॲड एजन्सीज होत्या त्याच्यामध्ये त्यांची एजन्सी होती. ते आत्र्यांकडे होते. नवयुगमध्ये कामाला होते. आणि आत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं की लवकरच जाहिरातीचा काळ येणार आहे आणि तू खूप सुंदर लिहितोस, तू ते कर वगैरे. तर तो एक धागा आहे. आईकडून जर म्हणशील तर तो संगीताचा धागा आहे. थोडक्यात एक असं पोषक बैठक आहे. माझे आजोबा क्लासेस घ्यायचे तर अखंड वरती तबला, त्यांचे क्लासेस असायचे, विद्यार्थी यायचे, मित्र यायचे, कोणी सारंगी वाजवतंय, कोणी सतार वाजवतंय. तर त्यामुळे कलेची आवड हा एक अगदी पहिल्यापासूनचा धागा आहे. तर त्यामुळे उत्सुकता जास्त या गोष्टींविषयी, आणि म्हणून कविता हातात पडल्यानंतर सेल्फ स्टडी आपण ज्याला म्हणतो तो पण खूप मोठ्या प्रमाणात झाला. भावे स्कूलमध्ये शिकायला होतो, तिथे पेंडसे मॅडम होत्या, त्यांनी मला सांगितलं. परंतु असं खूप प्रकर्षाने नाव घ्यावं असे शिक्षक की भाषेवरती ज्यांनी संस्कार केले, खूप चांगले चांगले शिक्षक आयुष्यामध्ये आले माझ्या, आणि त्यांनी खूप चांगलं वळण दिलं. पण पर्टिक्युलर हा प्रश्न विचारतोयस म्हणून सांगतो की मग त्या बाबतीत मी अगदी विनयाने असं सांगेन की मी जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करत राहिलो की हे का चांगलं आहे, हे का वाईट आहे, मग वृत्तात बसतंय का, तो खेळच आहे. भुजंग प्रयाती ये 4 वेळा की येती वसंत तिलकी तब जा जगागा, हे काय आहे? शाळेत शिकवलं जातंच, पण मग काही काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला जॉग्राफी इंटरेस्ट असतो, मग ते काही फार तब जा करत बसत नाहीत. मला कवितेत इंटरेस्ट, मग त्याच्यात जास्त ते करत बसलो. लघु म्हणजे काय, दीर्घ, गुरु म्हणजे काय वगैरे. तर त्यामुळे मी म्हटलं तसं की माझ्याकडूनच मी कविता जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करत राहिलो. जशा कविता वाचत राहिलो तशा किंवा त्याहून जास्त गद्य लिखाण वाचत राहिलो वेगवेगळ्या प्रकारचं. म्हणजे मला अजूनही चांदोबा आणि या सगळ्या मासिकांपासून, टिनटिन आणि सगळी जी मासिकं होती, इंद्रजाल कॉमिक्स, तिथपासून सगळ्या प्रकारची पुस्तकं मी अजूनही वाचतो. म्हणजे मला 4 वर्षापूर्वी आत्ता रद्दीमध्ये असं इंद्रजाल कॉमिक्स असा गठ्ठा मिळाला. आय वॉज हॅपीएस्ट मॅन ऑन द अर्थ. त्याच्यामध्ये फॅन्टम, मॅड्रेक, त्या सगळे होते. वेडा झालो होतो म्हणजे मी की जिंकलो म्हणजे मी आज. तर खूप वाचत राहिलो, खूप कविता ऐकत राहिलो म्हणजे पुस्तकातनं समजून घेत राहिलो. आणि त्यामुळे मुळात खूप वर्ष आता लिहितो आहे. आणि एका गोष्टीमध्ये थोडंसं भान असं ठेवलं की कवी आहे म्हणजे असं काही विशेष तुम्हाला काही सोन्याचे पंख आहेत किंवा असं काहीच नाही. तुमच्याही गरजा त्याच आहेत, तुम्हालाही त्याच सगळ्यातनं जायला लागतं. तर त्याचे एक्स्ट्रा बेनिफिट घ्यायचे काही कारण नाही कोणाकडून. पहिली गोष्ट, आपल्याला भूक लागते तर आपल्याला आपलं ब्रेड बटर कमवायला पाहिजे. तसं हां, तुम्ही कवी आहात तर थोडंसं असं होत असणार की थोडासा जास्त ॲब्सेंट माइंडेड असतो. माझ्या बाबतीत तर सलील तुला खूप किस्से सांगेल. तर ती गोष्ट आता न टाळता येण्यासारखी आहे. पण मी जसं म्हणलं तसं की एक छान आयुष्याकडे मस्तपैकी बघत, एन्जॉय करत, मला आवडतं, छान खायला आवडतं, छान गाणी ऐकायला आवडतात आणि त्यातही आनंद आहे. तर म्हणून मी कधी असं गालावरती पेन घासत आकाशाकडे बघत आता कधी सुचणार असं कधी थांबलो नाही. तर त्यामुळे सुचत गेलं तसं करत राहिलो आणि कुठलंच टार्गेट नव्हतं. म्हणजे खरं हे म्हणणं फारसं काय म्हणतात आदर्शवादी नसणार माझं सांगणं कदाचित, पण खरोखरच मला कुठलं ध्येय नव्हतं. मला छान जगायचं होतं. मला पुढे जाऊन मी माझं करिअर घडवीन असं काही नव्हतं. मला छान जगायचं होतं. माझी काय अपेक्षा होती की मला
खायला चांगलं आवडतं ना, तर चांगलं खाण्या इतपत मला कमवता यायला पाहिजे आणि मला पुस्तकं विकत घेता यायला पाहिजे. हे माझे 2 क्रायटेरिया होते. असं बंगला, गाडी बिडी तुला नाही 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 काही नाही, काही नाही. मला 1 खोली 2 खोली चालले. आणि सुदैवाने पार्टनर भेटली मला, सोनिया भेटली. तिचं पण असं कधीच नव्हतं की मला हे ॲम्बिशियस आहे, हे कर ते कर वगैरे असं काही नाही. 2 आता शेवटचा प्रश्न विचारतो मी. सुचणं पेन घासत मी कधी थांबलो नाही म्हणालास, पण मगाशी एक तो रेफरन्स आला होता की कधी कधी ड्रायनेस येतो आणि आपण 6-6, 8-8 महिने काही सुचत नाही आणि तू जसं म्हणालास की त्याला वेळ यायला लागते. ही जी गॅप असते की तुम्हाला सुचतच नाही 6-8 महिने, आणि ही गॅप किती असू शकते, ही सगळ्यात जास्त आणि तुला त्रासदायक अशी कधी झाली होती का, किंवा याच्यामुळे कधी असं तुला एन्झायटी आली होती का, आणि तो गॅप कुठला किती होता? आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही मला, पण मला वाटतं 4-5 महिने असे माझे गेले होते की काही सुचलं नव्हतं. बट नाही, मला खरं नाही, प्रामाणिकपणे नव्हतं असं काही अँझायटी किंवा असं नव्हतं. मला शांत होतं, शांत होतो मी. हे बघ, मला मुळात असं कायम वाटतं ना की जगात ऑलरेडी इतकं चांगलं लिहून ठेवलं आहे, इतकी सुंदर गाणी आहेत, एक जन्म पुरणारच नाही हे सगळं करायला. म्हणजे ऑलरेडी माझा भरपूर बॅकलॉग राहणारच आहे. आपलं त्याच्यावर पोट असतं, आपलं जेव्हा कार्यक्रम असू शकतो. हां, पण आता त्याच्याबद्दल जेव्हा काय सुचत नाही. काय झालं, पोटासाठी हे बघ, सुरुवातीला मी ॲड एजन्सीमध्ये काम केलं होतं नोकरी म्हणून, जवळजवळ 10 वर्ष मी करत होतो. नंतर कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तो ज्या प्रकारे सुरू झाला त्याच्यामुळे मला आर्थिक स्थैर्याविषयी कधी चिंता वाटली नाही बेसिकली. बरं, माझी अपेक्षा नव्हतीच की मला मर्सिडीज घ्यायची किंवा रोल्स रॉयस घ्यायची, असं नव्हतंच कधी. त्यामुळे मी म्हणजे बापरे, म्हणजे राजा आहे जगाचा मी. मला भरपूर, मला पाय पुस्तक घेऊ शकतो मी आता जाऊन. मी तुला सांगतो ना की मला पहिलं चांगलं पेमेंट मिळाल्यानंतर मी काय केलं होतं, तर माझं स्वप्न होतं की ॲस्ट्रिक्स ऑब्लिक्स नावाची कॉमिक्सची सिरीज आहे आणि ती बऱ्यापैकी महाग पुस्तकं आहेत. तर मी जाऊन ॲस्ट्रिक्स ऑब्लिक्स आणि टिनटिनचं सेटच्या सेट म्हणजे पूर्ण सेट घेऊन घरी आलो होतो आणि तेवढे पैसे माझ्याकडे म्हटल्यानंतर आय वॉज द रिचेस्ट मॅन ऑन द. पहिलं चांगलं किती होतं आणि कधी मिळालं होतं? पहिलं पेमेंट मी सांगू का तुला, की जेव्हा नोकरी करायचो तेव्हा त्या पेमेंटमध्ये ते घेणं शक्य नव्हतं मला. अच्छा. पण त्याच्यापेक्षा चांगलं पेमेंट मिळालं? त्याच्यापेक्षा चांगलं पेमेंट मला कार्यक्रमामधनं मिळायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की वा, मग माझा एक मित्र होता, तर ते 2 वर्षापूर्वी गेला, तो फार लाडका मित्र, माझा जवळचा मित्र. आम्ही दोघे सुशिलांचे फॅन होतो. म्हणजे तर मी तुला सांगतो बघ की पैशात सगळं काही नसतं वगैरे आपण म्हणतो की नाही, पण पैशाने अशाही गोष्टी करता येऊ शकतात. मग मी काय केलंय, एका वाढदिवसाला सुहास शिरवाळकरांची सगळीच्या सगळी पुस्तकं विकत घेतली आणि त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणलं, त्याच्या बायकोला सांगितलं त्याला आत बसव. तो आत गेला. मग मी त्याच्या कॉटवरती सगळी पुस्तकं अशी ओळीने मांडून ठेवली. अच्छा. आणि मग तो बाहेर आल्यावर त्याने जेव्हा बघितलं तेव्हा तो जो लुक होता त्याच्या डोळ्यामधला, वा वा. सो मी किती थोडेसे पैसे गेले माझे आणि किती मला मुलाचं मिळालं, तो लुक नाही मी विसरू शकत. मग किती छान आहे ना, बालमित्राला आपण असं काहीतरी देऊ शकतो आहोत. खरी गोष्ट आहे. एवढाच उपयोग आहे पैशाचा. वा वा. आणि ते तेवढंच, म्हणून तर मी म्हटलं ना की करायचं म्हणलं तर मी 24 तास काम करून अजून पैसे मिळवा, अजून ऑपॉर्च्युनिटीज, अजून इकडे जा, अजून त्याला भेटा. मला मजा आहे का त्याच्यात? जग म्हणेल की आईला काय बंगला बांधलाय, मला मजा आहे का त्याच्यात? मला मजा कशात आहे? मला मजा आहे की मस्तपैकी एखादं पुस्तक हातात घेऊन निवांत वाचत पडलोय, छान कार्यक्रमामध्ये वेळ मिळाला. अति कार्यक्रम झाले तरी त्रास होतो रे मला. होत असेल की मी तर गुदमरतो, मला नाही सतत करता येत कार्यक्रम. मग मी जातो. परवाच विसापूरला गेलो होतो, उठतो आणि जातो मी. मला तिथे छान वाटतं. शेवटी मी जितका काळ इथे आहे तर मी कशासाठी आहे हे एकदा मला ठरवायला पाहिजे. मी कोणाला काही प्रूव्ह करण्यासाठी आहे का मला मजा वाटण्यासाठी? सो अनलेस मी माझ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थित पार पाडतो आहे, माझ्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांना माझ्या छंदापायी, माझ्या व्यवसायापायी काही हालापिष्टा भोगायला लागत नाही आहेत. सो ड्यू माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या मी करतो आहे. आता मला कोणालाही काही प्रूव्ह करायचं नाही. वा, ती खूप मस्त पोझिशन आहे. आय एम गुड. वा. मला माझ्या पोटात मला असं वाटतं की या गप्पांमधून खूप गोष्टी कळल्यात आणि आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटी आलेलो आहे.
फक्त मला एक अशी विनंती करायची होती की आता आपण थांबतोच आहोत, तर एखादी कविता तू म्हण आणि त्यानंतर मी काहीही म्हणत नाही, आपण थांबूया. एखादी शेवट कुठल्या कवितेनं करावं असं वाटेल तुला. पण त्यापूर्वी तू आलास याबद्दल खरंच थँक्यू. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलताना. अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहेत, कारण एकाला एक ती लिंक लागत जाते. पण तू खूप मनस्वी पद्धतीनं बोललास, मला खूप आवडलं संदीप. मी तुला सुरुवातीलाच म्हणलं होतं जसं की मला तुझ्याशी गप्पा मारायला यायचं होतं आणि आज आपला योग आला. कारण मी म्हणलं तसं ना की ठराविक प्रश्न खूपदा उत्तरं दिलेली असतात आणि मग त्यात म्हणजे नाविन्य राहत, नवीन काय सांगणार, म्हणजे भूतकाळ कसा बदलू मी माझा. आणि तुला या इंटरव्ह्यू मधून मजा आली, वेगळे प्रश्न वाटले, हे फार महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. संदीपही सोशल मीडियावर आहे, मी आहे. चॅनल फॉलो करा आणि जरूर व्यक्त व्हा तुम्हाला एपिसोड कसा वाटला. मला हे ऐकायला जरूर आवडेल. थँक्यू. ओव्हर टू संदीप. सांगणे असं शीर्षक आहे. सांगणे. सारखं कुणीतरी काहीतरी सांगतच आहे. सारखं कुणीतरी काहीतरी सांगतच आहे. 12 महिने 24 तास रेडिओवरून, टी व्हीवरून, भाषणातून, कीर्तनातून, प्रचारातून, प्रवचनातून, चहा पिताना, दूध पिताना, दारू पिताना, अन्न खाताना, जागेपणी, स्वप्नात सारखं कुणीतरी काहीतरी सांगतच आहे. मला पक्ष्यांचे किलबिलणे ऐकू येत नाही, पण मला पक्ष्यांची जात, प्रजनन, जीवनशैली, स्थलांतर याविषयी कोणीतरी सांगतच आहे. मला पक्ष्यांचं किलबिलणं ऐकू येत नाही, पण मला पक्ष्यांची जात, प्रजनन, जीवनशैली, स्थलांतर याविषयी कोणीतरी सांगतच आहे. मला ढगांचं गडगडणं ऐकू येत नाही, पण मला ढगांची निर्मिती, पाऊस, ढगफुटी, बंगालच्या उपसागराविषयी सारखं कोणीतरी सांगतच आहे. मला माझ्याविषयी बालपणापासून तारुण्य, प्रौढावस्था, येणाऱ्या वृद्धावस्थेविषयी सारखं कोणीतरी सांगतच आहे. आणि या गदारोळात मला माझ्या आतलं काहीही ऐकू येत नाही आहे. सांगण्याची साथ आली आहे करोनासारखी. आणि श्वास घुसमटला तर काय याविषयी सुद्धा सांगितले जात आहे. सांगण्याची साथ आली आहे करोनासारखी आणि श्वास घुसमटला तर काय याविषयी सांगितले जात आहे. या सांगण्याच्या अनिवार्य खाजेविषयीही सांगितले जात आहे. आणि मौन राहा हेही सांगितले जात आहे ओरडून. आणि मौन राहा हेही सांगितले जात आहे ओरडून. अहो, इथून तिथपर्यंत तर जायचंय फक्त, आणि किती हे सांगणं, कितीही माहिती क्रुसासारखी खांद्यावर. इथून तिथपर्यंत तर जायचंय फक्त, आणि किती हे सांगणं, कितीही माहिती क्रुसासारखी खांद्यावर. सांगणे असंही होते आहे. सांगणे थांबवा हेही सांगावे लागणार मला बहुधा. पण अडचण हीच आहे की देवासकट कुणीही काहीही ऐकायला तयार नाही आहे. फक्त सांगायचं सगळ्यांना. सारखं कुणीतरी काहीतरी सांगतच आहे. वा, क्या बात आहे यार. वा. तर ही एक होती. आणि माझ्या काय होतं रे, कला जसे ऐकणाऱ्यांचे टॉप 10 असतात बघ, गाणी असतात टॉप 10 मध्ये, तसं माझी पण एक टॉप 10 ची लिस्ट असते. स्वतःची. सो अगदी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की तू जे मगाशी म्हणलास ना की तुला खुलं होताना भीती वाटत नाही का, किंवा असा एक टॉपिक झाला ना आपला की आपण आपलं भावविश्व, काही खाजगी गोष्टी ओपन करतोय का काय. तर ही कविता त्याचं एक असं उदाहरण आहे बघ की हो, वैयक्तिक आहे, पण वैयक्तिक राहत नाही ती. म्हणून ती लोकांसमोर येताना मी धास्तावलेला नसतो कधी. रिलेट करतो. हा. सो माझी आजीचा सहवास अजूनही मला लाभतो. 95 वर्षाची आहे आणि खूप लहानपणापासून, म्हणजे पहिल्यांदा मी तिच्याजवळच वाढलो पहिली काही वर्ष. आणि मग ते जे कळत नकळत निरीक्षण होतं ना त्या सगळ्या गोष्टींचं. तर तो एक फॅक्टर जसा आहे तसं तू बघशील तर विशेषतः एवढ्या काळामध्ये आपल्या ओळखीच्या जागा, ओळखीचे कट्टे, ओळखीची माणसं हे बघता बघता व्हॅनिश होत चालली, लुप्त होत आहे.
आणि जरा थोडे जास्त झपाट्याने होतात असं मला वाटतं. म्हणजे आपले कट्टे आपण दीर्घकाळ एन्जॉय केलेले आहेत किंवा लोकांनी पिढ्या पिढ्या काही कट्ट्यांवरती बसलेले आहेत. पण ते जे असं सगळं रपारप रपारप नाहीसं होतं ना, तर आपल्याला थोडं असं हल्ल्यासारखं होतं, थांबवल्यासारखं होतं ना. तर तोही बघ कदाचित तो धागा याच्यामध्ये पण आला असेल. जिवंत आजी. आजीला जवळ घेऊन बसलोय, आजीला जवळ घेऊन बसलोय, पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही. हाय हाय. आजीला जवळ घेऊन बसलोय, पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही. जीर्ण हाडांची ही छोटी मऊ मोळी, जीर्ण हाडांची छोटीशी मऊ मोळी, आता तर फार घट्ट बिलकताही येत नाही. एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना, एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय. एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय. चाललाय खरा सारा आटापिटा, पण आतून कापत चाललोय. चाललाय खरा सारा आटापिटा, पण आतून कापत चाललोय. तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवलेत तिने अनेक वर्ष, तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवलेत तिने अनेक वर्ष. मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श. आजी नव्हे, एक अख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे. आजी नव्हे, एक अख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे. प्रत्येक क्षणाला धरू पाहतोय तिचे जिवंत असणे. पण काळ तर सरकतच चाललाय, पण काळ तर सरकतच चाललाय. आणि माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे. माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे. जीर्ण पिंजऱ्यात घुसमटते आता पाखरू, त्याला तरी किती कोंडावे. शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टाहास सोडावा लागतो. शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टाहास सोडावा लागतो. आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदाआधी चष्मा शोधावा लागतो. आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदाआधी चष्मा शोधावा लागतो. आणि लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे. लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे. कितीही ओरडून वाचली तरी आजीला ऐकू येते कुठे. आणि इतक्या आरडाओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे. आणि इतक्या आरडाओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे. तेही असो, मग शेवटच्या काही वेळी तेही असो, पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला. पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला. आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतकं मोठं व्हायचंच कशाला. वाह.